खास करून तुम्ही सगळे ग्रीन क्लबचे सगळ्या उपस्थितांचे स्वागत. खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या कलिग श्रुती गणपते, मधुकरजी आणि अवधूतजी, राहुल पण आहेत. सर्वांचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांचं ग्रीन क्लब्सचे जे तुम्ही पदाधिकारी आहात वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. सर्वांसाठी एक मिनिटासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मी दोन ओळख करून द्यायची यामध्ये राहून गेली. आपल्यासोबत तानाजी पाटील सर आणि श्रुती गणपती मॅडम सोबत या ठिकाणी मधुकर लेंगरे सर सुद्धा उपस्थित आहेत, की जे आपल्या YWS प्रोग्रामचं पूर्ण स्टेट लेवलचं जे काही कम्युनिकेशन आहे ते हँडल करतात सर, शासनाच्या विभागातर्फे. आणि आपल्या YWS प्रोग्रामच्या मध्ये जे दुवा म्हणून काम करतात. त्याचबरोबर आपल्याकडे राहुल गिरी सर आहेत. आपण सर्वांना राहुल गिरी सरांचा परिचय असेलच. आपण सर्वजण मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमधून आहोत. राहुल गिरी सर आपले बीड जिल्ह्यातून येतात आणि राहुल गिरी सर या पूर्ण YWS प्रोग्रामसाठी या आपल्या 5 जिल्ह्यांचं ऍज अ डिस्ट्रिक्ट रिसर्चर किंवा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी पाहतात. माफ करा, मी तो दोघांचा परिचय करून द्यायचा राहून गेला होता. तानाजी सर प्लीज तुम्ही स्क्रीन शेअर करू. यस यस, वेलकम मधुकरजी, राहुल, तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ग्रीन क्लब ऑफिस बेअरर्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, या ग्रीन क्लब आपण प्रत्येक सॉरी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या हायर एज्युकेशन संस्था आणि सगळ्या टेक्निकल एज्युकेशन संस्थांमध्ये आपण निवडक महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये ग्रीन क्लब, जी की पर्यावरण पूरक आणि पाणी वाचवण्यासाठी, खास करून पाणी वाचवण्यासाठी, जे वॉटर स्टुअर्डशिप्स आणि एन्व्हायरमेंटल स्टुअर्डशिप संवर्धनासाठी. ओके, तुम्हाला सगळ्यांचा आपल्याला ग्रीन क्लब्स तर सगळीकडे फॉर्म झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये फॉर्म झालेले आहेत. आणि तुम्ही ते खास करून ग्रीन क्लब्सच्या आजची जी मीटिंग आहे, तुम्ही पिलर आहात 4. ज्या ग्रीन क्लबचं स्ट्रक्चर जर बघितलं, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल ग्रीन क्लब ऑफिस बेअरर्स मध्ये, तर ग्रीन क्लबचं कॉलेज स्तरावरती ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर, जे तुमचे प्राध्यापक आहेत, सर आहेत, किंवा जे एक फॅकल्टी मेंबर आहेत, ते ह्याचं सगळ्याचं नेतृत्व करतात. पण हे झाले की कॉलेजच्या मॅनेजमेंट साईडला एक प्राध्यापकांनी त्याचं नेतृत्व करणं, हा पूर्ण कार्यक्रम युवकांचा आहे आणि युवकांनी त्याचं नेतृत्व करावं म्हणून मग आपण हे प्रत्येक ग्रीन क्लबमध्ये 4 पदं निर्माण केली होती. त्यातलं पहिलं होतं ग्रीन क्लबचा अध्यक्ष, ग्रीन क्लबचा उपाध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर एक समन्वयक कॅम्पेन्स आणि एक समन्वयक डॉक्युमेंटेशन निर्माण केली होती, की त्यांच्या वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या असतील. आणि ह्या 4 जणांच्याच म्हणजे हे 4 जण लीड करतील 100 जणांच्या ग्रुपला. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही पाहत असाल की तुमच्या कॉलेजमध्ये ग्रीन क्लब जो फॉर्म झालाय, तो मिनिमम 100 मुलं असतील आणि काही ग्रीन क्लब मध्ये तर 100 पेक्षा जास्त मुलं असतील. तर त्याच्यामध्ये ही 4 पदं आपण निर्माण केली, खास करून त्याचं नेतृत्व करावं, त्या ग्रीन क्लबचं युवकांनी नेतृत्व करावं यासाठी. तर आपण ह्या आज समजून घेणार आहोत की बहुतांश वेळा असं होतं की हे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, कॅम्पेन कोऑर्डिनेटर, कोऑर्डिनेटर डॉक्युमेंटेशन यांनी काय करायचं, त्यांचा रोल काय असेल, त्यांनी काय करायचं, ते आज आपण एकदा बघून घेणार आहोत. ओके, मेनली जर तुम्ही ग्रीन क्लबचं मॅन्युअल बघितलं असाल, सगळ्यांनी ग्रीन क्लब्सच्या मॅन्युअल्स मध्ये किंवा ग्रीन क्लब स्थापन होत असताना एक पुस्तक तुम्हाला तुमच्या सरांनी दाखवलं असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये तुमच्या ह्या ग्रीन क्लबचे जे कॉलेज स्तरावरची संचलन केलं जातं किंवा कॉलेज स्तरावरती ह्याला जे मॉनिटर केलं जातं, त्याच्यासाठी बघतात काही कॉलेज मध्ये 2 बघतात. तर मोठ्या मोठ्या त्यांचं काय काम असतं किंवा त्यांनी काय करावं फॅकल्टी कोऑर्डिनेटर्सनी, तर ह्याच्यामध्ये त्यांनी ग्रीन क्लब फॉर्म करावा आणि मिनिमम 100 मुलांना एनरोल करावं ग्रीन क्लबमध्ये, असं अपेक्षित होतं. त्याचबरोबर एनरोल जी 100 मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी वायवेस्ट ऍप्लिकेशन यू रिपोर्ट्स वरती रजिस्टर करावं आणि जो एक ऑनलाईन कोर्स आहे सेल्फ बेस्ड, की जो तुम्ही बहुतांशी मुलांनी तो कम्प्लीट केलेला आहे, काही थोडे राहिला असाल तर लवकरात लवकर करा, त्याचं शासनाचं सर्टिफिकेट त्याला मिळतं आणि जे की रिकॉग्नेबल आहे सगळ्यांना. तर सेल्फ बेस्ड कोर्स आहे तो एक कम्प्लीट करून घ्यायचा होता. ग्रीन क्लबचं इलेक्शन्स करून तुमच्या चौघांची निवड करायची होती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, समन्वयक, म्हणजे कोऑर्डिनेटर्स, जो कॅम्पेन्स असेल, आणि कोऑर्डिनेटर डॉक्युमेंटेशन यांची निवड केली.
ज्या अर्थी तुम्ही इथपर्यंत आलाय, तुम्ही सगळ्यांनी जॉईन केलं, त्या अर्थी इथपर्यंतची कामं सगळी झालेली आहेत. गाईड व्हाईस प्रेसिडेंट तुम्हाला त्यांनी गाईड करायचं, कोऑर्डिनेट करायचं, रिव्ह्यू करायचा. सोशल मीडियावर जो कंटेंट टाकणार आहे किंवा वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करतोय त्यांचा रिव्ह्यू करणं, तुम्हाला गाईड करणं, वेळोवेळी मार्गदर्शन करणं. अपलोड द पोस्ट ऑन द सोशल मीडियाज वरती महाग्रीन क्लबच्या सोशल मीडिया हँडल्सला वेगवेगळे करत असलेल्या उपक्रमांच्या पोस्ट शेअर करणं. त्याचबरोबर रिपोर्ट द ग्रीन क्लबच्या ऍक्टिव्हिटीज जे आपलं सरकारी स्ट्रक्चर आहे, डिस्ट्रिक्ट नोडल पर्सन्स आहेत, त्यांना रिपोर्टिंग पाठवून देणं, की तुमच्या कॉलेजमध्ये काय उपक्रम होत आहेत, कसे होत आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, हे देणं. आणि वर्क विथ द मॅनेजमेंट ऑफ कॉलेज, की कॉलेजच्या मॅनेजमेंट बरोबर थोड्या थोड्या ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये करतात, ते कॉलेजकडनं थोडे फंड्स जनरेट करता येतील का, यासाठी तुम्हाला त्यांनी मदत करणं अपेक्षित आहे. फॅकल्टी कॉर्डिनेटर्सचं तर आमची पर्सनली ट्रेनिंग झालेली आहे. मुद्दा असा होता की त्यांच्यासोबत आम्ही पर्सनली बोललेलो आहे किंवा त्यांचं 1-2 दिवसांचं प्रशिक्षण पण वेगवेगळ्या स्तरांवरती झालेलं आहे. त्यामुळे त्यांनाही जी क्लॅरिटी होती. खूप वेळा डायरेक्ट बोलायचं होतं, जे ग्रीन क्लब्समध्ये मेंबर्स आहेत, जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी. आणि खास हा जो आजचा वेबिनार जो आयोजित केलाय त्याच्यासाठी, की आम्ही तुम्हाला डायरेक्ट आणि तुमची जबाबदाऱ्या जर कळाल्या, तर अजून चांगलं काम उभं करता येईल. तर पहिल्यांदा बघूया आपण ग्रीन क्लबचा अध्यक्ष जे आहे, प्रेसिडेंट्स, त्यांचा काय रोल असेल? एखाद्या कुठल्याही ऑर्गनायझेशनचं ज्यावेळी अध्यक्षपद किंवा प्रेसिडेंट बनतो आपण, त्यावेळी इन जनरलीच तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, की अध्यक्ष म्हणजे त्या संस्थेचा, त्या क्लबचा प्रमुख, की ज्यांनी त्या संस्थेच्या किंवा त्या क्लब भल्यासाठी एक काही चांगले निर्णय घेणं आणि त्याला अधिकाधिक प्रेस्टीज निर्माण करून देणं, त्याची प्रतिष्ठा निर्माण करून देणं त्या क्लबला. आणि त्या क्लब्स बद्दल सगळ्यांच्या मनात एक चांगला भाव, की प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपण त्या क्लबचा भाग झालो पाहिजे. अशा प्रकारचं काम त्यांनी करणं अपेक्षित आहे. एक नेतृत्व करणं त्या गटाचं असं अपेक्षित होतं. त्याचबरोबर म्हणजे एक छोटे मी काही हे दिलेले आहेत, आपण चर्चा करतानाच बघूया. पहिलं म्हणजे प्रेसिडेंट्सचं, अध्यक्षाचं काम आहे, की त्यांनी आठवड्याला कमीत कमी एक मीटिंग घ्यावी. ते 100 जे किंवा 100 पेक्षा जास्त जी मुलं आहेत आपल्या क्लबमध्ये, त्या क्लबच्या सगळ्यांची आम्ही सजेस्ट करतो, की फ्रायडेला घ्या. तर पण तुमच्या सोयीने जर तुमचे प्रॅक्टिकल्स आणि बाकी सगळ्या मेंबर्सची जर हे असेल, तर तुम्हा सगळ्यांचं हे आहे, की तुम्हाला जी सोयीची वेळ असेल त्यावेळी. मग तुम्ही ती वर्किंग अवर्समध्ये घ्या, कॉलेज संपल्यानंतर, कॉलेजच्या आधी किंवा शनिवार, रविवारच्या जर सुट्टीच्या दिवशी जरी काय तुम्हाला हे करता आलं असेल. कारण तुम्ही जर भेटला नाहीत, क्लबमध्ये जर भेटला नाही, क्लबमध्ये जर चर्चा नाही घडून आली, तर त्या क्लबच्या ॲक्टिव्हिटी पुढे जाणार नाहीत किंवा त्या क्लबमध्ये मग 1-2 जणांनी ठरवायचं, बाकी सगळ्यांनी फॉलो करण्यापेक्षा एक कलेक्टिव्ह डिसिजनची जी प्रक्रिया आहे, ती मीटिंगमधनं पुढे येईल. आणि म्हणून मग तुम्ही आठवड्यातनं एकदा कमीत कमी भेटत चला. ज्या लोकांना शक्य आहे त्या सगळ्यांनी तुम्ही प्रेसिडेंट्सनी दर आठवड्याला सजेस्टिव्हली फ्रायडेला जर तुम्ही मीटिंग लावला तर खूपच चांगलं आहे. दुसरा मुद्दा आहे तो डेव्हलप अॅन्युअल कॅलेंडर प्लॅन फॉर द ग्रीन क्लब ऍक्टिव्हिटीज. इट्स मीन्स की तुम्ही अध्यक्षांनी सगळ्यांच्या कन्सल्टेशन्सनी, म्हणजे काय की एकट्यानी नाही की मला वाटतं म्हणून असं नाही, तर व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत, उपाध्यक्ष आहेत, कोऑर्डिनेटर्स आहेत 2 किंवा ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स आहेत आणि सगळ्या मुलांबरोबर ह्या मीटिंग्समध्ये चर्चा करून एक अॅन्युअल कॅलेंडर प्लॅन बनवायचा आहे. म्हणजे काय, की वर्षभर आम्ही काय-काय ॲक्टिव्हिटी करणार, या वर्षात आमचं टार्गेट काय असेल किंवा आता हे बनवायचं कसं? सोपं आहे. जर तुम्ही असं काही हे नाही आहेत का, म्हणजे चॅलेंजिंग किंवा एकदम रॉकेट सायन्स कुठलंही नाहीये. आजच्या पूर्ण सेशन्समध्ये आपण त्याच गप्पा मारणार आहे, की ते करण्यासारखं काय-काय आहे. तर तुम्ही एक कॅलेंडर घेऊन बसलात. नॉर्मली आपण कुठले-कुठले दिवस साजरे करतो. जसं उदाहरणादाखल आपण पुढच्या महिन्यामध्ये जाता आणि आपल्या थीमशी रिलेटेड असा वर्ल्ड वॉटर डे साजरा करणार आहे आपण आता पुढच्याच आठवड्यात 22 तारखेला. 22 मार्चला वर्ल्ड वॉटर डे आहे, जागतिक पाणी दिवस. तर आपण मग हा मार्चमध्ये आपण जागतिक पाणी दिवस साजरा करायचा आहे आपल्याला 22 तारखेला. तर तो कॅलेंडरमध्ये येईल. मग काय होईल तसं, मग जून, एप्रिलमध्ये आम्ही काय करणार, मे मध्ये काय करणार, जूनमध्ये आता एन्व्हायरमेंट डे साजरा करण्यासाठी मग कुठल्या-कुठल्या ॲक्टिव्हिटी करता येतील. असं जर हे करू शकलो, तर आपल्याला तसंच पुढे जाऊन मग वर्ल्ड अर्थ डे आहे, दिवाळी आहे, गणपती येतायत. गणपतीला बहुतांशी मग आपण मागच्या वर्षी जसं केला होता, ड्राईव्ह केला होता, कलेक्शन ड्राईव्ह निर्माल्याचा, तसं किंवा इतर प्रकारचे काही अशा ॲक्टिव्हिटीज ज्या की तुम्हाला सोयीस्कर आहेत. प्लांटेशन ड्राईव्ह असतील, पाण्यासंदर्भातले ड्राईव्ह असतील. ह्या संदर्भातले सगळ्या वर्षाचं एक कॅलेंडर असावं. म्हणजे असं नाही की उद्या दिवस येणार आहे आणि उद्या वर्ल्ड वॉटर डे आहे आणि 20 तारखेला आम्ही जागे झालोय, की चला आपल्याला 22 तारखेला तर तो आधीपासून प्लॅन्ड मध्ये असेल. एक वर्षाचं कॅलेंडर तुमचं क्लिअर प्लॅन मध्ये असेल, की ज्या कॅलेंडरच्या आधारावरती तुम्हाला म्हणजे
प्लॅनिंग करणं, इम्प्लिमेंटेशन करणं, त्याच्यासाठी कोऑर्डिनेशन करणं आपल्यासारख्या समविचारी लोकांना, ऑर्गनायझेशन्सला एकत्र आणणं सोपं पडेल. तर प्रेसिडेंटची जबाबदारी आहे की त्यांनी वर्षाचा एक प्लॅन बनवावा ग्रीन क्लब ऍक्टिव्हिटीचा, कोऑर्डिनेटेड विथ द इम्प्लिमेंटेशन प्लॅन इन कोऑर्डिनेशन विथ द. आता हा प्लॅन बनला तर त्या प्लॅनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी सर्व ग्रीन क्लबचे जे मेंबर्स आहेत किंवा जे आपले प्राध्यापक आहेत, फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स आहेत, यांच्यासोबत समन्वय ठेवणं आणि कसं करता येईल, अधिक लोकांना याच्यात सामावून कसं घेता येईल. ग्रीन क्लबचे आपले 100 मेंबर आहेत तर, आणि आपल्या कॉलेजमध्ये 3-4 हजार मुलं आहेत, तर त्या मुलांना देखील त्यांना देखील कसं सहभागी करून घेता येईल, काय प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करता येईल, या संदर्भातलं कोऑर्डिनेशन, त्या आपल्या टीम बरोबरचं संयोजन हे करणं ही प्रेसिडेंटची जबाबदारी असेल. वर्क विथ द फॅकल्टी कोऑर्डिनेटर, कॉलेज मॅनेजमेंट बरोबर. आता तुम्ही, आपल्याला वर्ल्ड वॉटर डे साजरा करायचा आहे किंवा एन्व्हायरमेंट डे साजरा करायचा आहे, थोडेफार फंड्सची पण गरज पडेल किंवा आपल्याला कुठल्या टाईपची ऍक्टिव्हिटी करायची आहे. मग आता आपण सेमिनार घेणार आहोत का, कॉम्पिटिशन घेणार आहोत का, स्ट्रीट प्ले करणार आहोत, आपण काय करणार आहे, नेमकी ऍक्टिव्हिटी काय, का पोस्टर्स मेकिंग स्पर्धा घेणार आहोत, का आपण एखादा स्टॉल उभा करून प्रत्येक कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलाला याबद्दल अवेअर करणार आहोत, एन्व्हायरमेंट बद्दल, पाण्याबद्दल, पाण्याच्या महत्व आणि वापराबद्दल. तर त्या संदर्भातली जी ऍक्टिव्हिटी असेल त्याच्यासाठीचं फंडिंग नियोजन, पैशाची जी जरूरत आहे, तर तुम्ही ते फॅकल्टी कोऑर्डिनेटर बरोबर कोऑर्डिनेट करून कॉलेजकडनं तसा फंड्स रेज करण्यासाठी खास करून प्रयत्न करा. कारण यू आर द लीडर, तुम्ही त्याचे प्रमुख आहात, लीडर आहात, त्या ग्रीन क्लबचे प्रेसिडेंट्स आहात, अध्यक्ष आहात. तर तुम्हाला ते तुम्ही ज्यावेळी त्यांना सांगणार ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स ना, तर ते थोडंसं सोपं होणार. त्याचबरोबर तुम्हाला ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्याचं कोऑर्डिनेशन करायचं आहे, त्या इम्प्लिमेंट म्हणजे त्याचं इम्प्लिमेंट करणं, मॉनिटरिंग करायचं आहे, त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे, की काय केलं, कसं केलं, कुठल्या टाईपमध्ये केलं, किती मुलं सहभागी झाली, किती त्याचा प्रभाव झाला, त्या ऍक्टिव्हिटीमुळे काय साध्य करू शकलो आपण कॉलेजमध्ये. असा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तुम्ही डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर्सच्या मदतीने बनवायचा आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे, की प्रत्येक वेळी कॉलेजला फंड्स मागताना आपण हा पण विचार केला पाहिजे, की प्रेसिडेंट्स आणि व्हाईस प्रेसिडेंट किंवा तुम्ही 4 जे पिलर आहात, मेजर पिलर, जे 4 जण जे की इलेक्टेड होऊन आलेले आहात, ग्रीन क्लबचं नेतृत्व तुमच्याकडे आहे. तर तुम्ही असा विचार केला पाहिजे, की या ऍक्टिव्हिटीजला आपल्याला समविचारी म्हणजे याच अँगलनी किंवा याच थीमवरती, याच विषयांवरती आपल्या आजूबाजूला अजून कोण कोण काम करतं. जसे की काही ठिकाणी रोटरी क्लब करत असेल, लायन्स क्लब करत असेल, काही प्रायव्हेट एनजीओज करत असतील, CSR करत असतील, गव्हर्नमेंट करत असेल याच्यावरती खास करून, तर अशा ठिकाणी आपण अशा संस्थांबरोबर जोडलं पाहिजे. आणि त्यासाठी मग भेटायला जाणं, त्यांच्या प्रमुखांना भेटणं, तुम्ही पण जे काम करतात तेच आम्ही काम करतो, तुम्ही पाणी वाचवण्यासाठी करता तर आम्ही पण पाणी वाचवण्यासाठी काम करतोय, तर मग आपण एकत्रित कार्यक्रम करूया का, त्यासाठी तुम्ही थोडे फंड्स देऊ शकाल का, आमच्याकडे ह्युमन रिसोर्स आहे, आमच्याकडे 100 युवकांची फौज आहे, तर आम्ही एकत्र काम करू शकतो. तर अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन किंवा हे प्रेसिडेंटच्या नेतृत्वाखाली असं जाऊन लोकांना भेटणं, समविचार विषयांवरती किंवा कॉमन अजेंडावरती आपण काम करणं. आणि मिनिमम तुम्ही दोघं म्हणजे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी दर आठवड्याला होणाऱ्या बैठकींपैकी दोघांपैकी कोणीतरी एकाने उपस्थित राहणं. तुम्ही जर उपस्थित नसाल, प्रेसिडेंट जे आहेत ते जर उपस्थित नसतील, तर त्यांनी उपाध्यक्षांनी तरी कमीत कमी प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहावं. अल्टरनेट दोघांपैकी कोणीतरी उपस्थित राहणं. ही सगळी म्हणजे ही काही कामाचं, आता ह्याच्यात कुठलंही बघितलं तर पर्सनल लेवलला काही नाही. आपण त्या गटाचं नेतृत्व करता आणि त्या गटाला कसं पुढे करता येईल. जो आपला ग्रीन क्लब आहे त्या क्लबला कसं पुढे नेता येईल, त्याला प्रतिष्ठा. बघा, आपण ज्या क्लबचे अध्यक्ष आहात त्या क्लबला जर प्रतिष्ठा निर्माण झाली तर आणि तरच तुमची देखील प्रतिष्ठा वाढणार आहे. की तुम्ही ग्रीन क्लब जर सगळ्यांच्या तोंडात असेल, सगळ्या कॉलेजमध्ये प्रतिष्ठित झाला ग्रीन क्लब, तर त्या ग्रीन क्लबच्या पदाधिकाऱ्यांना देखील तितकंच महत्व प्राप्त होईल. त्यामुळे तुमच्या चौघांवरती खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही हे करणं. पुढे आपण बघूया की व्हाईस प्रेसिडेंटचा रोल काय काय. व्हाईस प्रेसिडेंट बेसिकली एक उपाध्यक्षपद जे आहे हे पण तितक्याच दर्जाचं आहे, याच्यामध्ये काही कमी जास्त काही नाहीये. प्रत्येक वेळी अध्यक्षांना आपल्या ग्रीन क्लबचे जे प्रेसिडेंट्स आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना मदत करणं, डेव्हलपिंग द अॅन्युअल प्लॅन्स बनवताना डिस्कशन करणं, काय ऍक्टिव्हिटीज करणं, आयडियाज, नवीन नवीन आयडियाज लावणं, कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या ग्रीन क्लबमध्ये ऍक्टिव्हिटीज होतील, इम्पॅक्ट कसा होईल ते बघणं. खास करून व्हाईस प्रेसिडेंट्सनी जो लक्ष द्यायचं आहे ते मायक्रो प्लॅनिंग वर द्यायचं आहे. जसं प्रेसिडेंट्स अॅन्युअल प्लॅन्स वरती जास्त फोकस करतील, तर व्हाईस प्रेसिडेंट क्वार्टरली प्लॅन वरती,
भले आपल्याकडे एक वाईस प्रेसिडेंट्सने अॅन्युअल प्लॅन बनवला प्रत्येक महिन्याला काय करायचं, पण पुढच्या महिन्यात काय करायचं. आता उदाहरणादाखल जर आता बघितलं आपण तर आपल्याकडे आता मार्च आणि एप्रिल महिना 2च महिने आहेत. एप्रिल एंड नंतर किंवा मे मध्ये तुमच्या एक्झाम्स येतील. तर आपल्याला मे मध्ये काम करता येणार नाही जास्त. पण मग तुम्हाला व्हाईस प्रेसिडेंट ते हे सगळा विचार करतील की कुठल्या महिन्यात, मग आपण जून मध्ये पण नाही करू शकणार जास्त. जून मिड नंतर तुमचे कॉलेजेस सुरू होतील. तर मग ह्या 1.5 महिना जाणार आहे. मग त्याच्याऐवजी मग आपण परीक्षेच्या आधीच काही चांगल्या ऍक्टिव्हिटी करू शकू का? कारण एप्रिलमध्ये पण जर परीक्षा सुरू झाल्या तर त्यावेळी मग आपल्याला तितका वेळ मिळेल का? हे सगळ्याचं मायक्रो नियोजन, कुठल्या महिन्यात कुठली ऍक्टिव्हिटी, मग त्यावेळी परिस्थिती कशी असेल, एक्झाम्स असतील का, कुठले सणवार असतील का, मुलं सुट्ट्यांवर असतील का, असं क्वार्टरली जो 3-3 महिन्यांचा विचार करून एक मायक्रो प्लॅन करण्याची जबाबदारी ही व्हाईस प्रेसिडेंटची असेल. सपोर्ट इन कोऑर्डिनेटिंग टू इम्प्लिमेंट द प्लॅन. जो सेम आपण म्हटलं होतं की जो प्लॅन तयार आहे, जो क्वार्टरली प्लॅन आहे, म्हणजे जो अॅन्युअल प्लॅनचा भाग असेल क्वार्टरली प्लॅन, जसं उदाहरणादाखल पुढच्या महिन्यात आपल्याला इन ऍडव्हान्स, आता आज आपण 24 तारीख आहे आणि बरोबर पुढच्या 22 तारखेला मार्चच्या वर्ल्ड वॉटर डे आहे. आणि ज्या आपल्या कोर एरियावर सब्जेक्ट वरतीच जागतिक स्तरावरती दिवस साजरा होणार आहे. तर मग आपण आतापासून त्याचं नियोजन करणं, कोऑर्डिनेशन करणं, इम्प्लिमेंटेशन करणं आणि त्या संदर्भात मग कॉलेज बरोबर बैठका किंवा त्याचे बजेटरी प्रोव्हिजन्स येते हे व्हाईस प्रेसिडेंट्स आणि प्रेसिडेंट्स जॉईंटली करतील. त्यासोबत सेम लाईक प्रेसिडेंट्सना मदत करतील कोऑर्डिनेट करणं, इम्प्लिमेंट करणं, इम्पॅक्ट असेसमेंट करणं किंवा त्याचं रिपोर्टिंग करण्यासाठी देखील मदत करतील. खास करून करतील ते मेजर द स्मॉल इम्पॅक्ट ऑफ द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे काय की एखादी छोटी गोष्ट ज्यावेळी करता, आजच्या घडीला काय आहे की ऍक्टिव्हिटी करणं इतकं इम्पॉर्टन्स नाही, पण ऍक्टिव्हिटीचा परिणाम काय झाला, त्याचा किती लोकांना फायदा झाला, त्याच्यामुळे आपण काय साध्य करू शकलो, हे सांगणारं जर तुम्ही छोटस डॉक्युमेंट तयार केलं, भले ती फोटो स्टोरी असेल, एक छोटासा व्हिडिओ असेल, एक पेज, एक पानभर जरी लिहिलं साध्या भाषेमध्ये, 2 पॅरामध्ये जरी लिहिलं आणि 2 फोटो टाकलेत, तरी इट्स इम्पॅक्ट, लोकांना ते कळतं. इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय, तुम्ही समजा कॉलेजमध्ये तुमच्या गळके नळ बंद केलेत, जे टपकत असणारे की पाणी थेंब थेंब पडत असणारे सगळे बंद केले, तर त्यांनी किती लिटर पाणी वाचलं, बरोबर. आणि मग ते किती लिटर पाणी कसं वाचलं आणि त्याचा उपयोग काय झाला, कॉलेज काय करते त्याच्यामध्ये, हे जर तुम्ही मांडलं व्यवस्थित की आमच्या कॉलेजमध्ये हे इतके इतके नळ होते, इतक्या लिटर पाणी येत होतं आधी, आणि त्यातले आम्ही मग हे पर्टिक्युलरली कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी किती किती वापरत होतो, आणि आम्ही हे ऍक्टिव्हिटी केल्यामुळं इतकं पाणी आता वापरायला लागलोय आम्ही. बरोबर. अशा प्रकारचं जर तुम्ही नियोजन करून एक इम्पॅक्ट केलात, तर मीडियामध्ये देखील अशा प्रकारच्या बातम्यांना किंवा स्टोरीजना खूप महत्व आहे. आणि अशा किंवा ही जी तुम्ही केलेलं काम आहे ते आम्हाला अँप्लिफाय करायला, अधिकाधिक मुलांपर्यंत, अधिक युवकांपर्यंत पोहोचवायला मदत होईल. आणि त्यातनं मग तुमच्यासारखा विचार करणारे, पर्यावरणाचे रक्षण करणारे एक रक्षक, एक काय म्हणतात वॉरियर्स, किंवा ज्याच्याबद्दल एक पर्यावरण रक्षक तयार होतील, आणि मग आपल्याला पर्यावरण संरक्षणासाठी याची नक्कीच मदत होईल. द व्हाईस प्रेसिडेंट विल हॅव द डिसिजन मेकिंग पॉवर इन द अब्सेन्स ऑफ प्रेसिडेंट. ज्यावेळी प्रेसिडेंट्स नसतील, त्यांच्या काही एक्झाम्स असतील, जे प्रेसिडेंट पदावरती आहेत त्यांच्या काही एक्झाम्स असतील, काही पर्सनल इश्यूज असतील आणि नाही येऊ शकत आहेत, किंवा कॉलेजला नाही आलेले, त्या अनुपस्थितीमध्ये सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी ही व्हाईस प्रेसिडेंटची असेल. व्हाईस प्रेसिडेंट त्याच्यावेळी पुढाकार घेऊन नेतृत्व करतील आपल्या पूर्ण क्लबचं. आणि मिनिमम जसं तुम्ही दोघांपैकी कोणी पण एका मीटिंगला, दर आठवड्याच्या एका मीटिंगला उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. हे झाले ओव्हरऑल प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटच्या जबाबदारी. त्यानंतर महत्वाचा पिलर जो येतो तुमच्या चौघांमध्ये निवडून आलेला, तिसरा म्हणजे कोऑर्डिनेटर्स, कॅम्पेन कोऑर्डिनेटर्स. आता आपण म्हणतो की कॅम्पेन म्हणजे, आता बघितलं असेल की प्रेसिडेंट्स आणि व्हाईस प्रेसिडेंट ह्या दोघांचं काम जे आहे ते नेतृत्वाचं आहे, प्लॅनिंगचं आहे, किंवा त्यांनी काय करायचं आहे, ओव्हरऑल सगळ्या कोऑर्डिनेट करायचं आहे. म्हणजे मॅनेजमेंट, कॉलेज मॅनेजमेंट, कॉलेजचे प्राध्यापक, वेगवेगळी संस्था, एनजीओ यांच्यासोबत कोऑर्डिनेट करायचं आहे, किंवा इव्हन आपल्या क्लबच्या मेंबर्स बरोबर पण कोऑर्डिनेट करायचं आहे. मग कॅम्पेनच्या कोऑर्डिनेटरनी काय करायचं, कॅम्पेन म्हणजे काय, की पर्टिक्युलरली एखादी ऍक्टिव्हिटी करायची आहे आपल्याला, एन्व्हायरमेंट डे करायचा आहे, किंवा वर्ल्ड वॉटर डे करायचा आहे, किंवा सॅनिटेशन डे करायचा आहे. तर मग त्या दिवशी उदाहरणादाखलच आपण घेऊ की वर्ल्ड वॉटर डे साजरा करायचा आपल्याला मार्चच्या 22 तारखेला. मग आपण ह्या दिवसाचं महत्व सांगणार, या दिवसाबद्दल, किंवा त्या मग कुठला कार्यक्रम घ्यायचा आपण, मग काय आपल्याला चर्चासत्र घ्यायचंय का, आपण गावागावात किंवा आपल्या कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरात काही स्ट्रीट प्ले करणार आहोत, की आपण काही पोस्टर्स लावणार आहोत, किंवा रॅली करणार आहोत, का कॅम्पेनिंग. कॅम्पेन म्हणजे कुठल्या टाईपच्या ऍक्टिव्हिटी आपण करणार आहात,
कॅम्पेन्स म्हणजे काय, सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज असतात बेसिकली. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीजला एक ऍक्टिव्हिटी की चर्चासत्र, दुसरी आपण पोस्टर मेकिंग, अशा खूप साऱ्या 2-4 ऍक्टिव्हिटीजला एकत्रित करून हे जो इम्पॅक्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण कॅम्पेन म्हणतो. मग ते कॅम्पेन कसं असेल, प्रत्येक वेळेस तुम्ही असं नाही म्हणणार की प्रत्येक वेळी सेमिनार करूया दर आठवड्याला किंवा दर दर महिन्याच्या प्रत्येक ज्या ऍक्टिव्हिटीला फक्त सेमिनारच करायचा. असं करा तर सगळे बोर होऊन जातील, प्रत्येक वेळी लेक्चरच काय ऐकायचे म्हणून. तर मग काही स्ट्रीट प्ले करू शकतात, रील कॉम्पिटिशन करू शकतात, पोस्टर कॉम्पिटिशन. हे कॅम्पेन कोऑर्डिनेटरचं काम आहे की मुलांचा अधिकाधिक सहभाग कसा घेता येईल, मुलांना अपील काय होईल, युवकांना काय लागतं, युवक ह्या अशा विषयांमधले भाग कसा घेतील किंवा ह्याच्यामध्ये आनंद कसा निर्माण होईल, रिझल्ट कसा साध्य करता येईल, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजचा सेट आपल्याला तयार करावा लागेल. कॅम्पेन कोऑर्डिनेटरची खूप मोठी जबाबदारी हीच आहे की ह्याला मुलांना आवडेल असं ह्याच्यामध्ये कसं डिझाईन करता येईल. त्यांनी काय करायचंय, क्लोजली वर्किंग विथ प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट बरोबर क्लोजली वर्क करायचंय. इंटिग्रेटेड एक कॅम्पेन अॅन्युअल कॅलेंडर जे आहे त्याचं डिझाईन करायचं आहे की अॅन्युअल कॅलेंडरमध्ये जर 10 ऍक्टिव्हिटीज असतील तर त्या 10 ऍक्टिव्हिटीजला प्रत्येक वेगळ्या वेगळ्या महिन्यांमध्ये असतील, तर त्याला त्या ऍक्टिव्हिटीजला छोट्या छोट्या कुठल्या गोष्टी आपण करणार आहे, एन्व्हायरमेंट डे ला काय करणार आहे, वर्ल्ड वॉटर डे ला काय करणार आहे, यावर्षी गणपती विसर्जनामध्ये काय करणार आहे, यावर्षी दिवाळीमध्ये काय करणार आहे, किंवा इतर कुठल्या दिवसाला आपण खास करून तुमच्या फाउंडेशन डे आहे कॉलेजचा त्या दिवशी काही वेगळं करणार आहे का आपण. तर या काय करायच्या, ह्या नवीन नवीन आयडिया जनरेट करणं आणि त्यासाठी कोलॅटरल्स म्हणजे काय, आवश्यक असणारं मटेरियल तयार करणं. म्हणजे काय की समजा तुम्हाला जर तुम्ही बघताय टेक फेस्ट असतात किंवा वेगवेगळ्या कॉलेजचे फेस्ट असतात, तुमचे गॅदरिंग असतात, तर तुम्ही कसे छान छान पोस्टर्स बनवता, अपिलिंग बनवता, फ्लायर्स बनवता, तर तसे आयडियाज लावून तुमच्या त्या पर्टिक्युलर इव्हेंटला लोकांपर्यंत पोहोचवायचं जे काम आहे हे कॅम्पेन कोऑर्डिनेटरचं असेल. अशा प्रकारचे काही आयडियाज, मग नवीन फ्लायर बनवा, छोटे रील्स बनवा की आम्ही वर्ल्ड वॉटर डे पुढच्या महिन्यात साजरा करणार आहोत, जॉईन आवर हँड्स, की तुम्ही आमच्यासोबत या, आपण इतकं पाणी वाचवूया, भविष्य सुकर करूया. असं काही फ्लायर्स किंवा अशा रील्स किंवा अशा प्रकारचे पोस्टर्स तुम्ही बनवू शकता. प्रमोट अँड पॉप्युलराइज द वाय वेस्ट ऍप्लिकेशन. सॉरी. तुम्हाला काय करायचं, आपलं अल्टिमेट जे ह्या ग्रीन क्लबचं मॉनिटरिंग जे होतं ते वाय वेस्ट ऍप्लिकेशन वरती होतं, हे तुम्हाला देखील माहित आहे. तर या वाय वेस्ट ऍप्लिकेशन्स वरती अधिकाधिक मुलं तुम्ही जर रजिस्टर झालात तर तुमचा परफॉर्मन्स आमच्यापर्यंत डायरेक्टली पोहोचतो. तुमच्या सरांना किंवा तुम्हाला सांगायची गरज पडत नाही. तुम्ही रजिस्टर झालात, दररोज काही पाणी वाचवताय, तर आम्हाला इथं सगळ्यांना कळतं की कुठल्या तालुक्यात आहे. हे सगळं ऑनलाईन. मग हे कशावरती कळतं, तर मॉनिटरिंग वाय वेस्ट ऍप्लिकेशन्स वरती कळतं. मग ह्या वाय वेस्ट सर्व सदस्यांनी डाउनलोड केलंय का, त्याच्यात रजिस्टर स्वतःला केलंय का, ते माहिती भरतायत का, त्याच्या संदर्भात छोटे छोटे कॅम्पेन्स करणं. तर समजा कोणी राहिलं असेल तर त्याला प्रवृत्त होण्यासाठी जे अपिलिंग करतो ना, जाहिरात करण्यासाठी, मग ती जाहिरात तुमचं पोस्टर असेल, छोटं रील असेल तुमच्या ह्याच्यातलं ग्रुपमध्ये पाठवायसाठीचं, हे वर्षभर तुम्हाला करत राहायचं आहे की त्या ऍप वरती अपडेट. आता खूप वेळा असं पण होईल की तुम्ही ऍप पण डाउनलोड केलं, सगळे माहिती पण भरताय, अचानक पुढच्या महिन्यात, आता अचानक नाही, प्लॅन मध्येच एप्रिलमध्ये तुमच्या आता अॅन्युअल एक्झाम्स येतील सेमिस्टर्सच्या तुमच्या, आणि मग त्यावेळी मग आपण ही सगळी माहिती थोडी भरायची कमी करतो, अभ्यासाच्या मागे लागतो. पण महिन्यांनी ज्यावेळी एप्रिल संपला, मे जून मध्ये परत याल परीक्षा झाल्यानंतर, थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये परत रिजॉईन करण्यासाठी अपील करणं, पुन्हा नवीन जॉईन करा, पुन्हा नव्याने सगळ्यांनी माहिती भरायला सुरुवात करा. अशा प्रकारचे कॅम्पेन्स तुम्हाला, अशा प्रकारचा एक ड्राईव्ह घ्यायची गरज पडणार. आणि ते सगळं कसं डिझाईन करायचं, काय अपील होतं, काय करूया, मुलांना कसं आवडेल हे पुन्हा येण्यासाठी, तर ते तुम्हाला कॅम्पेन कॉर्डिनेटर हा इनोव्हेटिव्ह आयडियाज पाहिजेत. कॅम्पेन कॉर्डिनेटर्सला नवीन नवीन कल्पना सुचल्या पाहिजेत, आयडिया सुचल्या पाहिजेत की मुलांबरोबर कनेक्ट कसं करायचं. ठीक आहे. भले तुम्हाला पुढच्या स्लाइड्स म्हणजे त्याच्यात लिहिलेलंच आहे, मी सांगतो तुम्हाला, भले तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला नाही सुचलं तर तुम्ही तुमच्या कन्सल्ट करू शकताय कुणासोबत, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, फॅकल्टी कोऑर्डिनेटर यांच्यासोबत तुम्ही कन्सल्ट करू शकताय, त्यांच्यासोबत चर्चा करू शकताय की सर अजून काय करता येईल का, तुमची काही आयडियाज आहे का. इव्हन तुमच्या 100 जे मित्र आहेत ग्रीन क्लब मधले जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये देखील काय की आपल्याकडे पद 4च होती, त्यामुळे 14 जणांना तुम्हाला संधी मिळाली. पण असं नाही की ते उरलेले 96 जण आहेत त्यांच्यामध्ये काही हे नाही, तर तुम्ही त्यांची पण मतं घेऊन तुमचा प्लॅन बनवू शकताय चांगल्या प्रकारे.
तुम्हाला नेटवर्क वाढवायचं आहे, नेटवर्क अँड कोऑर्डिनेट विथ द लोकल ऑर्गनायझेशन एक्सपर्ट. जसं प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटना सांगितलं मी, की सेम लाईक जे तुमच्याकडे एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल वॉटर कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी, वॉटर कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी, वेस्ट मॅनेजमेंट किंवा एनर्जी कन्झर्वेशन या विषयांवर त्या काम करणाऱ्या ज्या लोकल ऑर्गनायझेशन्स आहेत, लोकल म्हणजे तुमच्या गावामध्ये, कॉलेजमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये, तर त्यांच्यासोबत त्यांना कसं जोडून घेता येईल, त्यांचं तुमचं काम एकत्रित फोकसली कसं मांडता येईल, अधिक लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, तुमचा एक प्लॅटफॉर्म. का आपण सगळ्यांचा अल्टिमेट गोल एकच आहे, की ही पृथ्वी वाचवणं, इथला रिसोर्सेस प्रोटेक्शन करणं, आपल्यासाठी कन्झर्व करणं, पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवणं, हे अल्टिमेट गोल आहेत आपले. आणि हे काय एकट्याचं कुणाचं काम नाही, मी एकटा करणं किंवा तुम्ही जरी एकटे करतो म्हणलं तर हे शक्य नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सोबत घेतलं, तुम्ही अजून 4 लोकांना सोबत घेतलं, तर हे कलेक्टिव्ह काम होईल, चांगला रिझल्ट आपल्याला ह्यातनं मिळेल. त्यामुळे अशा प्रकारचं एक नेटवर्क डिझाइन करण्याचं काम देखील कॅम्पेन कोऑर्डिनेटर करेल. आता बघा, कुणाकडे आपण फंड्स मागायला गेलो, कुठल्या ऑर्गनायझेशनला आपण डिमांड केली, तर ते लगेच नाही देणार. त्यासाठी आपल्याला काहीतरी दाखवावं लागेल त्यांना. तर हे सगळं जे काही आपल्या क्लबची क्लबला एक वलय निर्माण होणं, क्लबला एक प्रतिष्ठा निर्माण करून देण्याचं काम हे कॅम्पेन कोऑर्डिनेटर्स करतील. जेणेकरून आपल्यासोबत असोसिएट व्हायला, आपल्यासोबत सहभागी एकत्रित काम करायला अनेक ऑर्गनायझेशन्स तयार होतील किंवा त्या हात पुढे करतील, फंड्स देतील किंवा एजन्सीज वेगळ्या वेगळ्या काम करतील आपल्यासोबत. त्यासाठी प्रयत्न करणं खास करून कॅम्पेन कोऑर्डिनेटरचं काम आहे. पुढचं आहे ते सपोर्ट द क्वार्टरली प्लॅन कॅलेंडर. व्हाईस प्रेसिडेंटनी जो क्वार्टरली प्लॅन बनवणार आहे त्याचा एक मायक्रो मिन, म्हणजे बघा तुम्ही आता जर फ्लो बघितलात, प्रेसिडेंट एक अॅन्युअल प्लॅन बनवतात, व्हाईस प्रेसिडेंट काय करतात, क्वार्टरली प्लॅन बनवतात, आणि मग कॅम्पेन कोऑर्डिनेटर काय करतात, त्या प्लॅनचं देखील अजून मायक्रो, मग त्यात करणाऱ्या ऍक्टिव्हिटीजचा प्लॅन बनवतात, कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपण कशा करणार आहे, मग भाषण स्पर्धा घेणार आहे का आपण, कुठला सेमिनार घेणार आहोत का, दुसऱ्या कुठल्या टाईपच्या स्पर्धा घेणार आहोत का, ह्या सगळ्या आपल्याला करता येईल. तसं मग तुम्हाला पर्टिक्युलर हे वर्ल्ड वॉटर डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, वर्ल्ड युथ डे, स्किलिंग डे, इतके या इतर सगळे जे तुमचं कॅलेंडर, अॅन्युअल कॅलेंडर जसं बनलेलं आहे, त्या प्रत्येक दिवसाचा तुम्हाला छोटा छोटा प्लॅन बनवायची गरज आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता हे डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर, चौथा पिलर जो आहे ग्रीन क्लब्सचा, त्यातला चौथा सगळ्यात मोठा आणि खूपच जबाबदारीचं. म्हणजे ह्या तिघांनी पण जे केलेलं काम आहे किंवा 100 लोकांनी तुम्ही जे केलेलं काम आहात, हे काम जर तुम्ही त्याचं दस्तावेजीकरण म्हणतात, डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, दस्तावेजीकरण, त्याचं लिहून ठेवणं, त्याचे डॉक्युमेंट करणं, सांभाळून ठेवणं, हे जर नाही केलं तर त्याला काही अर्थ उरणार नाही. कारण एक महिन्यानी, 6 महिन्यांनी, वर्षांनी जर तुम्हाला कोणी विचारलं काय काय चाललंय तुमच्या क्लबमध्ये आणि तुमच्याकडे दाखवायला जर काहीच नसेल, तर ते काय शेवटी फक्त बोलाच्याच भात आणि बोलाची कडी होते, तसं म्हणतात ना, की नुसतंच तोंडी सांगावं लागेल. त्यामुळं हे पद जे आहे, डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर जे पद आहे, हे खूप महत्वाचं आहे. इतिहास निर्माण लिहून ठेवण्याचं काम. खूप वेळा काय होतं, गोष्ट घडून जाते, त्यावेळी कोणी लक्ष देत नाही, पण झाल्यानंतर लिहिणारे खूप असतात. पण ती घडतानाच ज्यावेळी लिहून त्याच्या टिपणं ठेवणं, त्याचा ऍक्सेस कसं झालं, काय चॅलेंजेस आले, काय करायला पाहिजे होतं अजून बेहतर करण्यासाठी, काय केल्यामुळे आम्हाला रिझल्ट कमी आले किंवा काय केल्याने जास्त आले, इतरांना जर ही ऍक्टिव्हिटी करायची झाली तर त्यांनी कुठल्या गोष्टींवर ध्यान दिलं पाहिजे, हे सगळं डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरचं काम असतं. खूप वेळा तुम्ही बघताय तुमच्या कॉलेजमध्ये पण, की तुमच्याकडे अचानक तुम्हाला वेस्ट ड्राईव्हचा कलेक्शन ड्राईव्ह घेतला आणि मग कधीतरी नॅकच्या किंवा कॉलेजच्या एखाद्या बैठकीसाठी तुमचे सरच तुम्हाला विचारत असतात, की ती मागं आपण एक ऍक्टिव्हिटी केली त्याचे काही फोटो आहेत का, कुणाच्या मोबाईलमध्ये असतील तर द्या. इट्स मीन्स काय, की प्रॉपर डॉक्युमेंटेशन, प्रोसेस डॉक्युमेंट वेळेत झालं नव्हतं. त्याच वेळी जर ते व्यवस्थित झालं असतं, फाईलला गेलं असतं, तर अशी शोधाशोध किंवा शेवटच्या घटकेला करायची गरज पडली नसती. मग डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर इतका महत्वाचा आहे ना, तोच खरं म्हणजे हा इतिहास लिहिणार आहे ग्रीन क्लबचा. ग्रीन क्लबमध्ये फॉर्म कसे झाले, कसं कसं पुढे गेलो आपण, कुठल्याही ग्रीन क्लबचं ज्यावेळी नावारूपाला येईल त्यावेळी बघितलं जाईल त्याच्या फुटप्रिंट्स कशा आहेत, फुटप्रिंट्स म्हणजे पायाचे ठसे कसे कसे हे उभा राहिला हा क्लब, तर ते कुणाच्या कामातनं दिसेल, ह्या डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरच्या कामातनं दिसेल. त्यामुळे डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरचं काम जे आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. काय करेल, तरी मिनिट्स म्हणजे प्रत्येक आठवड्याला जी मीटिंग होणार, त्या मीटिंगमध्ये काय ठरलं, या आठवड्यात कुणी प्रस्ताव मांडला, त्याला काय काय करायचं ठरलं, कुठल्या दिवस किंवा कुठलं हे साजरा करायचं तर कुठल्या पद्धतीने ठरलं, काय कोणाला भेटायचं, म्हणजे मिनिट्स म्हणजे काय, इतिवृत्त. कुठल्याही मिनिट मीटिंगमध्ये जे काही ठरतं त्याला मिनिट्स म्हणतो आपण.
मग कुणी विषय मांडला, मग त्याला कुणी अनुमोदन दिलं, किती लोक हो म्हणले, किती नाही म्हणले, काय करायचं ठरलं, निर्णय काय झाला फायनली, हे सगळं लिहून ठेवायचं काम आपल्याकडे राहील. टू फॉर्म अ सोशल मीडिया हँडल. तुम्ही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करता, तुम्ही खूप सारं चांगलं चांगलं काम करता. तुमच्याकडे आता तुम्ही खूप सारं पाणी वाचवतात, झाडे लावतात, वेगवेगळ्या कलेक्शन ड्राईव्ह करतात, प्लास्टिक वेस्ट वेस्ट मॅनेजमेंट साठी करतात, किंवा कचऱ्यातनं चांगल्या वस्तू बनवतात. हे जे करत असलेलं काम, हे फक्त आता तुमच्याच गटाला माहित आहे. ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियाचा तुम्हाला चांगल्या प्रकारे वापर करता येईल. तर मग तो कसा करायचा? तर ह्या डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरची जबाबदारी आहे, की त्यांनी वेगवेगळे जे हँडल्स आहेत, हँडल्स म्हणजे प्लॅटफॉर्म्स, जसं इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप्स आहे, किंवा एक्स आहे, जे आधीचं ट्विटर होतं ते एक्स आहे. तर त्याच्यावरती तुम्ही ह्या स्टोरीज, तुमच्या केलेल्या कामाचा परिणाम कसा झाला, इम्पॅक्ट काय झाला, किती मुलं सहभागी होते, हे सगळं जर अपलोड केलात कुणाच्या मदतीने, जर आपल्या फॅकल्टी कोऑर्डिनेटर्सच्या म्हणजे सरांना विचारून, सरांचा अप्रुव्हल घेऊन जर टाकलात, तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे काय होईल, अधिक लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं तुमच्या कॉलेजचं नाव, तुमच्या ग्रीन क्लबचं नाव खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल. याचबरोबर आपल्या विषयाप्रती जागरूकता निर्माण होईल आणि आपला विषय अजून चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत तो पोहोचवता येईल. त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याची जबाबदारी, सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे, डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर. डेव्हलप अन अॅन्युअल सोशल मीडिया प्लॅन, की प्रत्येक वेळी काय प्लॅन करायचा. कंटेंट क्रिएट करणं खूप मोठं आणि चॅलेंजिंग काम असतं. तुम्ही जर बघितलात, म्हणजे एक कुठलीही फिल्म घ्या, डॉक्युमेंटरी घ्या, छोट्या छोट्या रील घ्या. रील्स पण बनवायचा आहे किंवा तुम्हाला एक छोटा शॉर्ट बनवायचा आहे, बरोबर, 30 सेकंडचाच. पण त्या देखील एक दिमाग लावा लागतो. काय कंटेंट असेल, काय डायलॉग असेल प्रत्येकाचं, कुणी कशी ऍक्टिंग करायची, काय करायचं. तर हे क्रिएटिव्ह काम आहे. डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरनी कायम क्रिएटिव्ह राहिलं पाहिजे. नवीन नवीन आयडियाज आणल्या पाहिजेत आणि मग त्याच्यासाठीचा प्लॅन पण बनवला पाहिजे, की आपण कुठल्या महिन्यात काय टाकणार आहे, कशाला फोकस करणार आहे, कुठल्या विषयाला. म्हणजे आता तुम्हाला, जसं मागापासून मी पुन्हा पुन्हा सांगतोय, की पुढच्या महिन्यात वर्ल्ड वॉटर डे येणार आहे. तर वॉटर रिलेटेड तुम्हाला रील्स, व्हिडिओज किंवा इंटरव्ह्यूज, तुमच्या प्राचार्यांचा छोटा इंटरव्ह्यूज, हे आत्ताच रेडी करायला घेतलं पाहिजे डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरनी. आत्ताच छोटासा, सर, प्रिन्सिपल मॅडम असतील, सर असतील, प्राचार्य तुमच्या कॉलेजचे, सर असं असं पुढच्या महिन्यात वॉटर डे येणार आहे आणि आम्हाला तुमचं एक 2 मिनिटात पाण्याचं महत्व किंवा पाणी का वाचवलं पाहिजे, तर ह्याच्या संदर्भात 2 मिनिटं तुम्ही बाईट द्या. आणि मग असे सगळे बाईट एकत्र करून तुम्हाला एखादा छोटा रील किंवा छोटा व्हिडिओ तुमचा रेडी पाहिजे आधीच. आणि मग तो तुम्ही तुमच्या हँडल्सवरती त्या त्या पर्टिक्युलर डेला टाकलात तर ते खूप प्रभावी होईल. तर हे सगळं अॅन्युअल प्लॅन, म्हणजे येणाऱ्या जे दिवस आहेत किंवा तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचा प्लॅन, सोशल मीडिया प्लॅन तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. को क्रिएट कंटेंट, इन्क्रीज स्टुडंट्स म्हणजे काय, हे एकट्याला सगळं सुचेल असं नाही. तर ग्रीन क्लबचे मग 100 लोक आहेत किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जे 2-3 हजार लोक आहेत, त्यांना देखील वेळोवेळी अपील करणं, की तुम्ही पाण्याबद्दल निबंध लिहा, पाण्याबद्दलचं भाषण रेकॉर्ड करून द्या, व्हिडिओज करून पाठवा, रील्स करून पाठवा, क्लायमेट चेंज संदर्भातल्या तुमच्या काही एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही घरी किंवा कुठं तुमच्या गावामध्ये काही चांगलं करत असाल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. हे सगळं प्रत्येकाकडनं कंटेंट आला तर तुम्हाला सिलेक्शन्सला खूप सारा स्कोप येईल. मग तुमच्या हातात येईल. तुमच्याकडे 10 मुलांनी 10 रील्स दिलेले आहेत, एक 10-15 मुलांनी व्हिडिओज दिलेले आहेत, 2-4 जणांनी राईटअप दिलेले आहेत. तर हे राईटअप्स तुम्हाला ऑप्शन येईल सिलेक्ट करायला. हा ठीक आहे बाबा, हे यावेळी टाकूया, पुढच्या आठवड्यात हे टाकूया. दर मग आठवड्यातनं 3 वेळा आपण टाकायची पोस्ट, का आठवड्यातनं 2 वेळा टाकायची, का 5 दिवस टाकायची, याचं नियोजन करता येईल. त्यामुळे तुम्ही तुमचा कंटेंट क्रिएशन्सला तुमच्या टीमची सगळी मदत घ्या. त्याबरोबर तुमच्या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किंवा त्याचे प्लॅनिंग करत असताना खूप साऱ्या गोष्टींचा तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, की त्या रिलेव्हंट असाव्या, आपल्या विषयाशी संबंधित असाव्या, त्या कुठल्याही प्रकारच्या हे असू द्या. तर ते कशा बनवायच्या, काय काय, कुठले हँडल्स कसे वापरायचे, त्यांची स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहे, त्यांचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, हे सगळं तुम्हाला श्रुती मॅडम पुढच्या सेशन्समध्ये, म्हणजे आजच सांगणार आहेत. सोशल मीडियाचा कसा प्रभावी वापर करायचा, तर त्या अँगलने तुम्ही हे करू शकाल. त्याचबरोबर काय करायचंय, की हे सगळं करत असताना डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर्सनी छोट्या छोट्या, एक विद्यार्थी किंवा एक विद्यार्थिनी किंवा तुमचे कलिग्स जे आहेत तुमच्या क्लब मधले, ते काही चांगलं काम करत असतात तर टेस्टिमोनियल्स, म्हणजे टेस्टिमोनियल्स प्रकार काय असतो, की एखाद्याने एक ऍक्टिव्हिटी केली, एक, समजा असं समजू की त्यांनी आपल्या पूर्ण मागच्या 1 महिन्यामध्ये 1000 लिटर पाणी वाचवलं.
तर मग ते कुठल्या टाईपनी वाचवलं, कसं वाचवलं आणि त्याला ती प्रेरणा कुठून मिळाली. मग त्याचा छोटा फोटो, त्याचं नाव आणि त्यांनी त्याला प्रेरणा का ती म्हणजे पाणी वाचवण्यासाठी त्याला प्रेरणा कुठून मिळाली, त्यांनी कशा प्रकारे पाणी वाचवलं आणि त्याच्यामुळे काय साध्य झालं. एवढं छोटंसंच एक 4 ओळीची त्याची बाईट सारखं लिहिलं आणि त्याचा फोटो टाकला. इट्स कॉल्ड द टेस्टिमोनियल्स. तर तुम्ही अशा प्रकारच्या टेस्टिमोनियल्स 2-4 तयार केल्यात, रिपोर्ट तयार केलात. समजा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्येच एक 5-10 हजार लिटर पाणी वाचवलं आहे आणि त्याचा वापर मग तुम्ही अन्य कारणांसाठी करताय कॉलेज किंवा एक ऑडिट केलं आणि सगळे गळके न थांबवलेत, तर त्याचा रिपोर्ट बनवलात. तर हे अँप्लिफाय करायला अधिक लोकांपर्यंत अन्य दुसऱ्या कॉलेजेसमध्ये पोहोचवायला, राज्यस्तरावर पोहोचवायसाठी आणि तुम्हाला मित्रांनी सांगतो आता 22 तारखेच्या वर्ल्ड वॉटर डे मध्ये ह्या सगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये मी ते दाखवणार पण आहे किंवा याच्या संदर्भातलं पत्र तुमच्या फॅकल्टी कॉर्डिनेटरकडे कॉलेजमध्ये आलेलं आहे. तर तुम्ही असा भाग घेऊ शकताय आणि त्यातनं मग तुमच्या कॉलेजला अवॉर्ड्स मिळतील. तुमचं देखील अप्रिशिएशन, तुमचं पण त्याच्यामध्ये नोंद घेतली जाईल. तुम्ही केलेल्या कामाची नोंद आमच्या रिपोर्ट्स मध्ये येतील. तुमचं कौतुक होईल त्या सगळ्यांमध्ये आणि तुम्हाला पण थोडं बरं वाटेल की आम्ही केलेल्या कामाचं कोणीतरी नोंद घेतंय, चीज होतंय आणि त्याला डॉक्युमेंट करतंय. प्रमोट द महाग्रीन क्लब. डॉक्युमेंटेशन कॉर्डिनेटरनी काय करायचं आहे की आपली जेवढ्या पार्टनर्स आहेत, आता जर तुम्ही बघतायत की अवधूत आहेत किंवा मधुकर आहेत, आपण समान पातळीवरती किंवा एकच गोल घेऊन काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत. जसे सीई आहे, अक्वाडॅम आहे, तर आपण डिपार्टमेंट आहे आणि आम्ही युनिसेफ आहे. तर ह्या 4 ऑर्गनायझेशन एकत्र येऊन आपण हा कार्यक्रम रन करतोय. तसंच तुम्ही करत आहात. आता ह्या 4ही मध्ये तुम्ही काही जर ऍक्टिव्हिटी करत असाल आणि एक चांगला काही रिझल्ट इम्पॅक्टफुल काही काम होत असेल, तर ह्या महाग्रीन क्लबच्या वेगवेगळ्या सोशल हँडल्सला टॅग करणं, आमच्या ह्या पार्टनर एनजीओच्या टॅग करणं, म्हणजे काय होईल, आमचा ऑडियन्स जो आहे आता युनिसेफचा बघितला तर 1-2 कोटी लोकांपर्यंत जातं ते कंटेंट युनिसेफच्या जर हँडल्सला हे झालं तर हा अधिक लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचेल आणि त्यातनं मग आपल्याला कौतुकाची थाप सहज मिळून जाईल त्या सगळ्यांमध्ये. फॉर्म अ सपोर्ट टीम ऑफ 5 स्टुडंट. प्रत्येक वेळी मगाशी जसं म्हणलं तुम्हाला सुचेलच, तुमच्याच कल्पना जातील असं नाही. तर तुम्ही टीम बनवा. तुम्हाला आवश्यक असेल 10 मुलातली अजून 5-10 मुलांची टीम बनवा. जे एक्सपर्ट आहेत व्हिडिओ एडिटिंगमध्ये, ऑडिओ एडिटिंगमध्ये, पॉडकास्ट तयार करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, फोटो एडिट करण्यासाठी, चांगल्या फोटो स्टोरीज बनवण्यासाठी अशी एक 4-5 जणांची टीम बनवा. कामं वाटून घ्या, जेणेकरून तुमच्या एकट्यावरती लोड येणार नाही. अॅन्युअल ऍक्टिव्हिटीचा प्लॅन बनवा. ग्रीन क्लबला कसं प्रमोट करता येईल, कारण तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही त्याची प्रसिद्धीच बघता आहात एकंदरीत आणि त्याच्याबद्दल PR बघतात, प्रसिद्धी बघतात. तर तुम्हाला त्या अधिक लोकांपर्यंत जितका पोहोचेल त्यामध्ये तुमच्या कॉलेजचं नाव आणि तुमच्या ग्रीन क्लबचं नाव चांगलं. सक्सेस इनोव्हेटिव्ह स्टोरीज तुमच्या काही ज्या असतील, आता मगापाशी जसं बोललो आपण, तुमच्या काही इम्पॅक्टफुल स्टोरी, तुमच्यामुळं इतके लिटर पाणी वाचतंय, तुमच्यामुळे इतकी झाडं लावलेत, इतकं ऑक्सिजन झाल्यात, फुटप्रिंट कार्बन जे हे आहे ते फुटप्रिंट्स कमी झालेत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या काही स्टोरीज असतील, सक्सेस स्टोरीज असतील तुमच्या, तर त्या लिहा. त्यात अधिकाधिक चॅनेल्सच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवायचं काम तुम्हाला करायचं आहे. ग्रीन क्लबच्या डॉक्युमेंटेशन करणं. प्रिपेअर ऍक्टिव्हिटी इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीज करा, की इतकं पाणी वाचवल्यानं काय परिणाम झाला, कसं झाला. ओके. आणि ह्या सगळ्यांच्या स्टोरी, छोट्या स्टोरीज असतील, स्टोरी कुठल्याही फॉर्म मध्ये असतील, मग त्या फोटो स्टोरीज असतील, व्हिडिओज असतील, रील्स असतील किंवा मग लेख लिहिलेला असेल एखादा किंवा एखादा फक्त टेस्टिमोनियल लिहिलेला असेल, तर अशा कुठल्याही फॉर्म मध्ये तो असेल, तो आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर. तुम्ही मेजरली बघितलं असाल की ह्या प्रेझेंटेशन मध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांचं काम काय आहे की क्लबच्या नेतृत्व करणं, एक ऍक्शन प्लॅन बनवणं एक वर्षभराचा. त्यानंतर कॅम्पेनचं काम आहे, कॅम्पेन कोऑर्डिनेटरचं काम आहे कॅम्पेन डिझाईन करणं, ऍक्टिव्हिटीज कुठल्या करता येईल, काय करता येईल त्या ठरवणं. आणि डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरनी काम करायचं की ती नोंदी कशा घेता येईल, त्याला अजून चांगल्या प्रकारे कशा त्या मांडता येतील, आम्ही काय केलंय हे कसं दाखवता येईल लोकांना चांगल्या प्रकारे, कुठल्या फॉर्म मध्ये दाखवता येईल, कुठल्या हँडलवरनं, कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं दाखवता येईल, हे सगळं काम करायचं डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटरचं काम आहे. या संदर्भातली मॉनिटरिंग फॉर्मॅट्स वेगवेगळ्या आपल्या गाईडलाईन्स मध्ये, मॅन्युअल्स मध्ये किंवा वेळोवेळी आमच्याकडनं तुमच्या क्लबला येत असतात. ती भरून तुम्ही पाठवू शकताय. तुम्हाला तुम्हाला देखील माहित आहे की
आपण ग्रीन क्लब जो फॉर्म केले थीम लाईन्स ज्या आहेत त्याच्यावर काम करतो आपला आहे. पण त्याचबरोबर आपण कामांवरती करतोय, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन वरती पण देखील आपण काम करतोय. आपण जर बघितलं तर वॉटर कन्झर्वेशन आतापर्यंत आपण बघितलं असेल की सगळ्यात मोठं जे 7 ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये फिक्स लिकेजेस तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कॉलेजेसमध्ये किंवा तुम्ही कुठेही अशा ठिकाणी बघत असाल, जर सार्वजनिक ठिकाणी पाण्यात गळती असेल नळातनं, तर ती बंद करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. संबंधिताला सांगून कॉलेजमधले नळ गळके नळ बंद करणं, घरातले गळके नळ बंद करणं आणि त्या माध्यमातून जे पाणी वाया जातंय ते थांबवणं, हे सगळ्यात मोठं काम असेल. टेक शॉर्टर शॉवर. मुळात आपल्या मराठवाड्यात आपण इतके काही शॉवर वगैरे घेत नाही, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा जे शहरांमध्ये जे कॉलेजेस आहेत आणि ती काही मुलं जर शॉवरचा वापर करत असेल, तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बकेटमध्ये जर पाणी घेऊन अंघोळ करायला लागलात, तर जवळपास आपण 150 ते 200 पावणे 200 लिटर पाणी वाचवू शकतो. एक शॉवर घेतला तर 180 लिटर पर्यंत पाणी वाया घालवतो आपण आणि तेच जर बकेटमध्ये पाणी घेऊन जर अंघोळ केली, तर 15-30 लिटरमध्ये आपली अंघोळ पूर्ण होते. टर्न ऑफ द वॉटर व्हाईल ब्रशिंग. दात घासताना जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन जर दात घासले, तर अर्ध्या लिटरमध्ये तुमचं पूर्ण दात घासून तोंड साफ करू शकाल. पण जर ते नळाखाली जर तोंड धुवायला आणि दात घासल्यानंतर साफ करायला गेलात, तर कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी वाया जातं. म्हणजे तिकडं तुम्ही 4-5 लिटर पाणी वाया जे जातं ते थांबवू शकाल. सेम लाईक सेव्हिंग करताना, दाढी करताना देखील तुम्ही नळ उघड्या न ठेवता एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन छोट्या करू शकता. वॉशिंग मशीन ज्यांच्या अर्बनमध्ये आहेत, ह्या सर्वांसाठी असल्यामुळे हे विषय पण तिकडे आहेत. अ, काही लोकांच्या मनात शंका असेल, की सर आमच्याकडे वॉशिंग मशीन नाहीये. पण ज्या शहरी भागात जी कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे वॉशिंग मशीनवर प्रत्येकाच्या लिहिलेली असते कॅपॅसिटी. 5 किलोचं आहे, 6 किलोचं आहे, 7 किलोचं आहे, की 10 किलोचं आहे, की 12 किलोचं आहे. बऱ्याच वेळा आपण त्याचे मॅन्युअल वाचत नाहीत. तर जेवढे कॅपॅसिटीचे आहेत तेवढे कपडे जोपर्यंत धुयाला पडत नाहीत, तोपर्यंत ते न चालवणं कधीही चांगलं. काय होतं, की तुम्ही 6 किलोच्या वॉशिंग मशीनमध्ये 2 किलो कपडे टाकले तरी तेवढंच पाणी घेणार आहे, जेवढं 6 किलोसाठी लागणार आहे. त्यामुळे तुमचे कपडे 2 किलोच टाकले तर तुमचं पाणी वाया जाणार आहे. त्याच्यासाठीचा जो सोडा लागणार आहे, साबण लागणार आहे, तो वाया जाणार आहे, इलेक्ट्रिसिटी वाया जाणार आहे. म्हणजे आपण रिसोर्सेस वाया घालवतो. त्याच्याऐवजी तुम्ही जर घरी 2च व्यक्ती असाल आणि जर नाही कपडे आजच्यात, तर 2-3 दिवसाची एकत्र करून जर धुवायला सांगितली घरची, तर तुमचं पाणी बरंच वाचेल. आणि आता आपल्याकडे सगळ्यात मोठी जी परिस्थिती आहे गावागावांमध्ये पाणी रस्त्यावर येणं, तर ते बंद करण्यासाठी, ते जमिनीत मुरवण्यासाठी जर घराघरात आपण प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल सोकपीट करू शकलो, तर खूप मोठी अचीव्हमेंट आपल्याला करता येईल. तर सगळ्यांना विनंती आहे, की तुम्ही इंडिव्हिज्युअल सोकपीटसाठीचं टेक्निक एकदा समजून घ्या. अगदी सोपं तुमच्या घराच्या आजूबाजूला जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यातनं ते तुम्ही करू शकताय. आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही एक मोठा इम्पॅक्ट बघू इच्छित असाल, तर कम्युनिटी लेव्हलला मोठ्या-मोठ्या जिथं पाण्याचं वेस्टेज जास्त आहे आणि जिथं एकत्रित वेस्ट वॉटर एकत्र जमा होतं, अशा ठिकाणी कम्युनिटी सोकपिट्स तयार करण्यासाठी संबंधित यंत्रणेला कन्व्हिन्स करण्याचं काम आपल्याकडे घेता येईल. वेस्ट मॅनेजमेंटमध्ये प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह तुमच्याकडे घेऊ शकताय. सिंगल यूज कधी वापरू नका तुमच्या तुम्ही पर्सनली वापरू नका आणि कॉलेजमध्ये पण कुणाला आणायला तुम्ही काय प्लॅन बनवू शकताय का? कॅम्पेन करू शकताय का? मी तर विनंती सगळ्यांना करेन, की तुम्ही प्लास्टिक फ्री कॉलेज करायचं कॅम्पेन करू शकताय का पहा. कॉलेजमध्ये कुणीही प्लास्टिकचं काही घेऊन यायचं नाही आणि ह्याचं मॉनिटरिंग जे आहे ते ग्रीन क्लबचे सगळे सदस्य करतील. तर अशा प्रकारचं प्लास्टिक फ्री कॉलेज काही करता येतं का? तसंच तिसरं सगळ्यात महत्वाचं झिरो वेस्ट कॅम्पस करता येईल का? हे बघा कुठलंही वेस्ट आहे ना वेस्ट नसतं. इट इज अ मिसप्लेस्ड रिसोर्स असतो. तुम्ही जे कचरा म्हणून टाकताय ते कोणासाठी तरी इन्कम सोर्स असतो. तुम्ही प्लास्टिक फेकताय, पण ते प्लास्टिक ज्यावेळी गोळा करणाऱ्या त्या महिला असतात किंवा जी लोकं असतात, ते गोळा करतात आणि ते रिसायकलला विकतात. म्हणजे त्यांना त्याचे पैसे मिळतात. जर आपण डायरेक्ट त्यांच्या हातात देऊ शकलो, तर मे बी ते आपल्याला त्यातले थोडे पैसे देतील. म्हणजे बघा न्यूजपेपरची रद्दी येते. तो कागद फाडून रस्त्यावर टाकला तर तो कचरा होतो. पण तोच न्यूजपेपर जर आपण प्रॉपरली जर त्या काय म्हणतो आपण, की ते रद्दी घेणाऱ्याकडे जर गेलो, तर त्याचे पैसे देतो तो आपल्याला ₹10 किलोने. म्हणजे काय रिसोर्स जो असतो, वेस्ट काहीच नसतं. इट्स अ मिसप्लेस्ड रिसोर्स. म्हणजे आपल्याला तिची गरज नाही, पण दुसऱ्या कोणाला तरी आहे. तर कॉलेजमध्ये जेवढा म्हणून कचरा तयार होईल, जसं तुमच्या कॉलेजमध्ये काय कचरा तयार होणार आहे? प्लास्टिक फ्री जर केलं, तर प्लास्टिक येणार नाही. पण जर मेस आहेत किंवा तुमच्या डब्यांमधनं जर काही कंपोस्टेबल वेस्ट निघत असेल, तर त्याचं तुम्ही ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टिंग युनिट करू शकाल. जर स्टेशनरीतलं काही वेस्ट निघत असेल, वह्यांची पानं, पुस्तकांची पानं, न्यूजपेपर्स असं, तर ते एकत्रित करून त्या पर्टिक्युलर वेंडरला देऊन तो तुमच्या क्लबला पैसे पण देईल त्यामध्ये. तर अशा प्रकारचं
कचऱ्याची गाडी तुमच्या कॉलेजमध्ये येणारच नाही, अशा प्रकारचं काही कॅम्पेन करता येईल का बघा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर एनर्जी कन्झर्वेशन मध्ये तुम्हाला नवीन नवीन आयडिया, जसं की आपण आता बघतो की मेजरली जे कोळसा, आपली जी लाईट येते, इलेक्ट्रिसिटी येते, ही कोळशातनं जाळून येते. म्हणजे जवळपास 94% जे पर्सेंटेज आहे लाईटचं आपल्या ह्याच्यामध्ये, जसं तुमच्या परभणीला आता आपल्याकडे औष्णिक विद्युत केंद्र आहे, तिथं कोळशाचं मोठ्या प्रमाणात जाळून आपण तिकडनं लाईट तयार करतो. आणि जी ग्रीन एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जी आहे, हायड्रो आहे किंवा विंड आहे किंवा आपल्याकडं तिसरं आहे सोलर आहे, यातनं लाईटचं प्रमाण जे आहे ते अगदी 6%, 5 ते 6%च आहे. तर ते कसं वाढवता येईल, त्याचा वापर कसा करता येईल, त्या संदर्भातला अवेअरनेस, त्याच्या अशा प्रकारचं एकंदर चर्चासत्र तुमच्या ग्रीन क्लबच्या ऍक्टिव्हिटी कॅम्पेन कोऑर्डिनेटरनी ठेवावं. कॅम्पेन कोऑर्डिनेटरनी याच्यावरती काही चर्चासत्र किंवा असे जॉब करणारे पॅनल्स, जे पॅनल सेल करतात, प्रोड्यूस करतात, अशा प्रोड्युसर्सला आणून त्यांच्यासोबत इतर मुलांचं चर्चा घडवणं, की त्याच्यात ग्रीन जॉब्स कसे आहेत, त्यातलं काय आपल्याला अजून त्याच्यातनं अर्निंग कसं करता येईल, अशा प्रकारचं जर आपण करू शकलो तर खूप चांगलं होईल. बायोडायव्हर्सिटीमध्ये तुमच्या कॉलेज कॅम्पस किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुठल्या टाईपची झाडं आहेत, ते झाडं दत्तक घेता येतील का, तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या नावाचं एखादं झाड लावता येईल का. तुम्ही कधी 5-10 वर्षांनी जेव्हा परत याल कॉलेजमध्ये, तुम्हाला पण अभिमान वाटेल की अरे हे मी लावलेलं झाड आहे, याच्यावर माझं नाव आहे. तर अशा प्रकारचं कॉलेजला तुम्ही अडॉप्ट, प्लांट आणि नर्चर करू शकताय का. नेटिव्ह ट्रीज म्हणजे जी की परदेशी झाडं नाही तर देशी झाडं आपली, चिंच आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, अशा प्रकारची झाडं जी तुमच्याकडे येतात. बेसिकली लिंब येतो आपल्या मराठवाड्यात खूप सारा, चिंचेचं, लिंबाची, म्हणजे कमी पाण्याने येणारी आणि काटक असणारी झाडं आहेत. तर यांचं जर केलं तर ह्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल. तुमचा सेन्सस तालुक्याच्या ठिकाणी, आता धाराशिवला आहे, तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज आहे, तर तिकडचं तुम्ही त्या तालुक्याच्या गावामध्ये अशी किती झाडं आहेत, सगळ्यात ओल्डेस्ट ट्री कुठलं आहे तालुक्याच्या ठिकाणाचं, सगळ्यात वयस्क ट्री कुठलं आहे, कुठल्या टाईपची फॅमिलीज आहे. जर बायोच्या, बॉटनीच्या डिपार्टमेंट सोबत थोडंसं हे करू शकलात तर तुम्हाला खूप चांगलं सेन्सस पण करून एक डेटा खूप चांगला तयार करता येईल, की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कमीत कमी किती टाईपची झाडं आहेत आणि काय त्याचं हे आहे, आयुष्यमान काय काय. अशा प्रकारच्या खूप साऱ्या, दीज आर द दीज आर द सजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज. म्हणजे काय, ह्या सगळ्या सजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही वॉटर ऑडिट करू शकताय का, आपल्या कॉलेजमध्ये किती पाणी येतं, त्याचा वापर किती होतो, पिण्यासाठी किती होतो, वेस्टसाठी म्हणजे टॉयलेट्स आणि ह्या सगळ्यांसाठी किती होतो, गार्डनिंगसाठी त्यातलं किती पाणी जातं, वाया किती जातं, आणि मग एकंदरीत हिशेब काय आहे, येणारा इनलेट किती आहे आणि आउटलेट किती आहे, आणि ह्याच्यामध्ये मग मध्ये प्यायला फक्त किती वापरतं. तर असं एक बजेट तुम्ही जर किंवा एक कॅल्क्युलेट करू शकलात सगळ्यांनी बसून एकत्र, तर खूप मोठं काम तुम्हाला कॉलेजला दाखवता येईल की आपल्याकडे पाणी वाया कुठल्या कुठल्या याच्यातनं चाललेलं आहे. मेजरली ज्या लो टच ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्ही आता सध्या वायवेस्ट ऍपवर बघताय आणि आता आपण वॉटर कन्झर्वेशन मध्ये बघितलं, की त्या सगळ्यात पहिले काय की तुम्ही जे गळके नळ आहेत ते बंद करा. क्लोज टॅप्स, जर कधी तुम्हाला नळ उघडा दिसला, कोणी बंद नसेल केला तर व्यवस्थित बंद करायला शिका. त्यांना पण सांगा इतरांना की नळ बंद केल्याने खूप सारं पाणी वाचतं. नाहीतर एक एक थेंबची किंमत, एक एक थेंब जरी 24 तास पडत राहिला तरी बादली भरते त्याच्यामध्ये. तर म्हणजे 20 लिटर पाणी जमा होतं. तर मग हे आपण प्रॉपर बंद केला तर वाया जाणार नाही. दात घासताना तुम्ही म्हणजे दात घासताना तुम्ही भांड्यात पाणी घ्या, दाढी करताना भांड्यात पाणी घेऊन करा. अंघोळीसाठी बकेटचा वापर करा. वॉशिंग मशीन मगाशी सांगितलं तसं तुम्ही फुल लोडनी चालवा. फुल लोड मीन्स त्याचा जो लोड कपॅसिटी डिझाईन केलेली आहे त्या कपॅसिटीला त्याला चालवायचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप सारे रिझल्ट येतील. यूज चॅलेंजेस मध्ये जर बघितलं तर तुमचं ऑडिट काय कर, जसं आत्ताच आपण म्हणलं वॉटर ऑडिट ऑफ कॉलेज कॅम्पस, मॅप ऑफ द फ्लो, कुठून कुठून पाण्याचे प्रवाह होतात, किती आपल्याकडे नळ कनेक्शन आहेत कॉलेजमध्ये, किती एमएमचा पाईप टाकलाय, त्यातनं किती लिटर पाणी दररोज येतं आपल्याकडे, मग कशाला जातं, हे सगळं जर कॅल्क्युलेट द टोटल मंथली वॉटर कन्झम्पशन, आयडेंटिफाय पॉइंट्स वेअर द वॉटर कॅन बी कन्झर्व, कुठं आपण वाचवू शकतो, कुठं कमी साईजचे नळ बसवा लागतील, ते तुम्ही बघू शकताय. लीक टॅप शोधणं, त्याला मेजर करणं, वेस्टेज हे पण करू शकताय. एखादा टॅप जर लीक होतोय तर त्याच्या खाली एखादी बॉटल लावून ठेवली 24 तास, आज सकाळी 11ला ठेवली, उद्या सकाळी 11ला घेतली, तर आपल्याला कळेल की 24 तासात त्यातनं किती पाणी वाया गेलं. मग आपल्याला ते डेमॉन्स्ट्रेट करता येईल की इतकं पाणी वाया जातं, म्हणून हा आपल्याला नळ दुरुस्त करणं गरजेचं आहे. फ्लो मोजू शकताय की तुम्ही फुल ज्यावेळी ओपन करताय आणि बकेट ठेवताय तर किती वेळात भरतं, हाफ ठेवल्यानंतर किती वेळात भरतं, कुठल्या साईजचं ह्याला नोझल्स लावता येतील का, फ्लो प्रेशरनी कमी करता येईल का, म्हणजे जेणेकरून त्यातनं कमी पाणी
हात धुण्यासाठी अगदी कमी पाणी लागतं. पण नळ जेव्हा पूर्ण सोडतो आपण, ओपन करतो, तेव्हा खूप सारं पाणी वाया जातं. तर तशा प्रकारचा तुम्हाला वेगवेगळे हे उपक्रम हातात घेता येईल. वॉशिंग मशीन्सचा घरी किंवा बकेट्स बाथचा घरी तुम्हाला चांगल्या प्रकारे वापर करता येईल. जे आता मी सांगत होतो तुम्हाला 22 तारखेला वर्ल्ड वॉटर डे येतोय आणि वर्ल्ड वॉटर डे निमित्त डिपार्टमेंटनी खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स ठेवलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. त्याचं पत्र आम्ही तुमच्या कॉलेजपर्यंत पाठवलेलं आहे. कुणाला मिळालं नसल्यास लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत परत एकदा, आज जर तुम्ही नाव नंबर दिलात तर या नंबरवरती तुमच्याकडे पर्सनल पण कॉपी येतील मेजरली. आपण याच्यामध्ये हायर अँड टेक्निकल एज्युकेशन 13 जिल्ह्यांमध्ये काम करतो आणि यावेळची थीम आहे वॉटर फॉर पीस. बरोबर. 22 मार्चचा जो आहे तो जागतिक जी थीम आहे ती पाणी, शांततेसाठी पाण्याचा वापर. बरोबर ना. त्यानंतर आपण इकडे कॉम्पिटिशन्स करतो. कॉम्पिटिशन्स मध्ये काय नाहीये, तुम्ही 100 मुलं, कमीत कमी 100 मुलं ग्रीन क्लब मध्ये रजिस्टर करायचे आहेत. त्या सगळ्यांनी सेल्फ बेस्ड कोर्स जो आहे आपला ऑनलाईन कोर्स आहे तो सगळ्यांनी पास व्हायचा आहे. तर त्या कॉलेजला देखील सर्टिफिकेट्स भेटणार आहेत किंवा त्या कॉलेजचा हे होणार आहे स्पर्धेत. महायूथ net.in वरती जो कोर्सेस आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत. ज्या आपण 7 हॅबिट्स आता बघितल्या, 7 जे ऍक्टिव्हिटी बघितल्या की ज्याच्यामुळे पाणी वाचवू शकतो, त्या ज्या लो टच हॅबिट्स ज्याला म्हणतो वॉटर कन्झर्वेशनच्या, त्या अधिकाधिक मुलांनी करावा. अधिकाधिक त्या मुलांनी जर केल्या तर ते पाणी वाचलेलं वाय वेस्ट वरती रिपोर्ट व्हावं, जेणेकरून त्या कॉलेजचा पण एकत्रित नंबर आम्हाला कळेल की किती, आणि जो अधिकाधिक पाणी वाचवेल त्याचं देखील कौतुक किंवा त्याचं अप्रिशिएशन करण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. पोस्टर कॉम्पिटिशन आहे वॉटर कन्झर्वेशन वरती. ग्रीन क्लबच्या कुणीही मेंबर पोस्टर तयार करून पाठवू शकतो. रील व्हिडिओज बनवून तुम्ही आम्हाला शेअर करा त्या पर्टिक्युलर चॅनेल मधनं. इंडिव्हिज्युअल न करता त्या चॅनेल मधनं पाठवा तुमच्या सरांच्या माध्यमातून, जेणेकरून तो स्पर्धेसाठी कन्सिडर केला जाईल. रील्स बनवा, व्हिडिओज बनवा, वॉटर कन्झर्वेशन ग्रीन क्लबच्या सगळ्या मेंबर्सनी बनवून पाठवायचं आणि हे सगळं सोशल मीडियावर देखील टाका, जेणेकरून अधिकाधिक मुलं अजून करता येईल. हे सगळ्यांना अवॉर्ड्स आहेत किंवा अप्रिशिएशन मिळणार आहे शासनाकडनं. त्यानिमित्तानं तुमच्या कॉलेजचं, तुमचं नाव, तुमच्या ग्रीन क्लबचं नाव चांगलं निर्माण होईल. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात. यासाठी तुम्हाला सगळ्यांना रिसोर्स मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. पोस्टर्स तयार आहेत. तुम्हाला पाहिजे तर हे सगळे तुमच्या जे फॅकल्टी कॉर्डिनेटर जे सर आहेत आपले ग्रीन क्लबचे, त्यांना विचारा, त्यांच्याकडे एक गुगल लिंक आहे, त्यातनं हे सगळं तुम्ही डाउनलोड करू शकताय. आता आपण ज्या 4 पिलर वरती चर्चा केली त्या ग्रीन क्लब मॅन्युअल मध्ये सगळं इत्थंभूत प्रत्येक ऍक्टिव्हिटी बद्दल डिटेल लिहिलेलं आहे की कसं करता येईल, काय करता येईल. अगदी 20-22 पानांचं पीडीएफ पुस्तक आहे. त्याची ती कॉपी जी आहे त्या रिसोर्स मटेरियल मध्ये आहे. तुमच्या सरांना रिक्वेस्ट केली तर सर तुम्हाला ती डाउनलोड पण करून देतील. त्याचबरोबर खूप सारी पोस्टर्स आम्ही डिझाईन केलेत. एकंदर कॅम्पेन कोऑर्डिनेटरनी खास करून लक्ष द्या की ही जी पोस्टर्स आहेत त्या पोस्टरचा अधिकाधिक वापर कसा करता येईल हा क्लबचा जिवंतपणा कॉलेजमध्ये निर्माण करण्यासाठी, त्याच्यासाठी खास करून तुम्ही प्रयत्न करू शकता. त्याचबरोबर एक नवीन हंडा म्हणजे आपल्याकडे पाणी साठवून ठेवायसाठी जो हंडा वापरतात ना घरात, त्याच अशा नावाचं एक कॅरेक्टर तयार केलेलं आहे आणि त्या कॅरेक्टर बेस्ड युनिसेफनी खूप सारं मटेरियल बनवलेलं आहे पाण्याशी संबंधित. तर त्याची ही साईड आहे, लिंक आहे, इथून ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या कॅम्पेन्स मध्ये ते वापरू शकता, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल. थँक्यू व्हेरी मच. मी तुमची 2 मिनिटं एक्स्ट्रा घेतली. होपफुली तुम्हाला सगळ्यांना तुमच्या जबाबदाऱ्या समजल्या असतील, काही आयडिया समजल्या असतील नवीन. तुम्ही सगळे चांगले काम करणार आहात मला आशा आहे. आपण सगळ्यांनी जर उत्कृष्ट काम केलं तर नक्कीच आपण मराठवाड्यात खूप सारं पाणी वाचवू शकू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एकदम पूर्ण माहिती दिली की ग्रीन क्लब मधले जे ऑफिस बेरर आहेत त्यांची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक छोटासा पार्ट होता हा सोशल मीडियावरचा. म्हणजे तुम्ही खूप सारं चांगलं काम ऑलरेडी करता आहात. तुम्ही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात अनेक कॉलेजेसने अनेक गोष्टी केल्या. पण त्या आपण लोकांपर्यंत कशा घेऊन जायच्या, म्हणजे एकतर तुमच्या ऍक्टिव्हिटीज लोकांना कळल्या पाहिजेत आणि तुमच्या ऍक्टिव्हिटीजमुळे इतरांना पण प्रेरणा मिळाली पाहिजे की आपणही अशा पद्धतीचं काम आपल्या कॉलेजमध्ये करू शकतो. त्याच्यासाठी मला असं वाटतं की सोशल मीडिया हे एक महत्वाचं माध्यम आहे. तर मग साधी गोष्ट, सोशल मीडिया का, तुम्ही सगळेजण सोशल मीडियावरती असाल, कोणी फेसबुकवर असेल, कोणी इंस्टाग्रामवरती असेल, कोणी एक्स वरती असेल किंवा अजून कुठच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असेल, तर मला असं वाटतं की हे सगळ्यात सोपं आणि पैसे न लागणारं माध्यम आहे की ते तुमच्या एका फोनच्या क्लिकवरती तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही, कुठच्या परमिशनची गरज नाही कोणाच्या.
तुम्ही अगदी फोनवरनं फोटो, व्हिडिओज बनवून, क्लिक करून ते तुमच्या अकाउंटवरती ते वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहेत किंवा मायकाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही अगदी इझिली शेअर करू शकता. तुमच्या कॉलेजचं जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरनं तुम्ही ते शेअर करू शकता आणि एकमेकांना टॅग करू शकतात. त्यामध्ये म्हणजे एक चांगली गोष्ट अशी होते की तुमच्यासारखे जे समविचारी लोक आहेत तेही त्याच्यामध्ये मुलं जोडली जातील आणि एक मोठा आपला ग्रुप बनेल की ज्यांना तुम्ही कदाचित फिजिकली भेटू शकत नाही पण आयडिया एक्सचेंज करायला, त्यांच्याशी चर्चा करायला, त्यांच्याशी बोलायला एक कॉमन प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध होईल. तिथे तुमचं काम तुम्हाला दाखवता येईल, पुन्हा दुसरे काय करतात हेही बघता येईल. तर आता हे जस्ट एक सिंपल हे की सोशल मीडिया का महत्वाचा आहे. तर एका मिनिटात सोशल मीडियावरती काय काय घडतं. तर जवळजवळ एका मिनिटामध्ये 11,000 फेसबुक अकाउंट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. 10 मिलियन इंस्टाग्राम अकाउंट्स त्याच्यामध्ये आहेत. तर एका मिनिटामध्ये सोशल मीडियावरती एवढ्या घडामोडी घडतात की तुम्ही इतक्या साऱ्या लोकांपर्यंत, इतक्या साऱ्या अकाउंटपर्यंत पोहोचू शकता. आणि मग आपलं हे भारताचं एक जनरल पिक्चर आहे की किती जण इंटरनेट वापरतात. तर 658 मिलियन लोक इंटरनेट वापरतात. 601 मिलियन लोक मोबाईल इंटरनेट यूज करतात. सोशल मीडिया हा 646 मिलियन लोक वापरतात. आणि सोशल मीडियावरती टोटल लोक 2 म्हणजे 2.5 तास जवळ भारतामध्ये खर्च करतात. त्यामुळे मला असं वाटतं की ही आपल्यासाठी एक संधी आहे. आपलं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायची. आणि मग सोशल मीडियाचे युजर्स किती आहेत? तर YouTubeचे 44 कोटी आहेत, WhatsAppवरती 53 कोटी आहेत, Facebookवरती 41 कोटी आहेत, Instaवरती 21 कोटी आहेत, Twitter किंवा Xवरती 1.75 करोड आहेत. तर आपल्याला म्हणजे आयडिया येते की हे इंटरनेट किंवा सोशल मीडियाचं जग आहे ते किती मोठं आहे आणि ते एव्हर एक्सपॅन्डिंग आहे. कारण भारतामध्ये जवळजवळ 47% लोकांकडे इंटरनेट आहे. म्हणजे भारताचं ऑलमोस्ट अर्ध पॉप्युलेशन आहे ते इंटरनेट वापरतं, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे. त्यामुळे ही संधी आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, आपलं काम सोशल मीडियावरती घेऊन जाण्याची. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्हाला म्हणजे ते परिचितच आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. तुम्ही सगळे या सगळ्या प्लॅटफॉर्म्स वापरता आणि त्याचे मेंबर्स आहात. तुमचे अकाउंट आहे, तुमचं पर्सनल अकाउंट असेल, कॉलेजचं अकाउंट असेल. तर ह्याच्यामध्ये काय काय करता येऊ शकतं थोडक्यात एक आपण आढावा घेऊया. तर Instagramवरती तुम्ही न्यू फीचर्स आहेत. ऑल द टाईम तुम्ही त्याच्यावर राहू शकता. रील्स टाकू शकता. यूथ ओरिएंटेड हे जास्त आहे. फोटोज आणि व्हिज्युअल मीडियमसाठी खूप चांगलं आहे आणि क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे की तुम्ही रील्स आहे ते वेगवेगळ्या प्रकारे एडिट करू शकता. तुमची स्टोरी एडिट करू शकता. तुमचं पोस्ट एडिट करू शकता. त्याला ऑडिओ टाकू शकता. त्यामुळे असं काही आपल्याला काही वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज नाही की जिथे बसून तुम्हाला व्हिडिओ तुमचा एडिट करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमचा खूप सारा वेळ जातोय. तर Instagramने हे काम आपलं एकदम सोपं करून टाकलेलं आहे. Facebookवरती Facebook लाईव्ह आहे की तुमच्या कॉलेजमध्ये जर एखादा कार्यक्रम असेल तर तो तुम्ही लाईव्ह करू शकता. म्हणजे अनेक जणांना एकाच वेळेला तो पाहता येऊ शकतो. Insta स्टोरी प्रमाणे FB वरती पण स्टोरी आहे. हे जास्त टेक्स्ट मीडियम आहे. त्यामुळे तुम्हाला जर थोडंसं लिहायचं असेल तुमच्या उपक्रमाबद्दल तर ते लिहिण्यासाठी Facebook हे एक चांगलं माध्यम आहे. त्याच्यानंतर टॅग करणं, लोकेशन टॅग करणं ह्याच्यामुळे आणखीन त्याचं म्हणजे तो जो काही तुमचा मेसेज आहे, जो काही तुमचं फोटो आहे, पोस्ट आहे, व्हिडिओ आहे, तो जास्त पसरायला मदत होते. YouTubeवरती सुद्धा फायदा हा आहे की तुम्ही मोठे व्हिडिओज टाकू शकता. तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट करू शकता. तुम्ही YouTube शॉर्ट्स वापरू शकता. याचा रीच वाइडर आहे आणि कन्सिस्टंटली जर तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ टाकत राहिलात, तर तुमचे ऑटोमॅटिकली फॉलोअर्सही वाढतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला त्यामुळे मदत होते. WhatsApp हे एक ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून वापरता येतं. तुम्ही सगळेच वापरता. अगदी आपण कॉलेजचं जे काही शेड्यूल आहे, कॉलेजचं जे काही नोट्स एक्सचेंज आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण WhatsAppवरती करतो. त्यामुळे तुमच्या ग्रीन क्लबसाठी तुम्ही एक WhatsApp ग्रुप बनवू शकता किंवा ऑलरेडी बनवलाही असेल तुमच्या कॉलेजच्या मुलांचा किंवा ग्रीन क्लब जॉइन करू इच्छिणाऱ्या मुलांचा. ह्याच्यामध्ये ऑडिओ मेसेजची आता सुविधा उपलब्ध झालेली आहे. वेगवेगळे स्टिकर्स बनवू शकता. ते स्टिकर्स आपण आपले ग्रीन क्लबचे काही विशिष्ट फोटो काढून त्याचे काही ग्राफिक्स बनवूनही बनवू शकतो आणि ते आपण पॉप्युलराइज करू शकतो. टेक्स्ट अर्थात ह्याच्यावरती वापरता येतं. ट्विटर किंवा जे X आहे
तर हे बेसिकली लेटेस्ट काय आहे ह्याच्यासाठी हे खूप महत्वाचं माध्यम आहे, की सध्या आता काय चाललेलं आहे. म्हणजे जगामध्ये म्हणा, भारतामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, ह्याची लेटेस्ट माहिती तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून मिळते. तर ट्विटरमध्ये फक्त तुम्हाला स्पेस कमी मिळते. तुम्हाला 280 कॅरेक्टरमध्येच तुमचं म्हणणं लिहावं लागतं आणि फोटो किंवा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकावा लागतो. तर व्हिडिओचं जे टायमिंग आहे, तर ते ड्युरेशन एक 10 ते 15 सेकंदांपेक्षा जास्त असू नये. याच्यामध्ये करंट इश्यूज वरती तुम्ही बोलू शकता. वेगवेगळे ट्रेंड्स काय चालू आहेत ते बघू शकता. समजा त्याच्यामध्ये काही एन्व्हायरमेंट रिलेटेड ट्रेंड असेल, कोणी एन्व्हायरमेंट रिलेटेड काही बोलत आहे, तर तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करू शकता. याच्यामध्ये प्लॅटफॉर्म एक्स प्लॅटफॉर्म जो दिलेला आहे, की ज्याच्यावरती तुम्ही कॉलेजच्या मुलांना किंवा इतर कॉलेजच्या मुलांनाही इन्व्हाइट करू शकता आणि एक ऑडिओ डिस्कशन, डिबेट हे घडवून आणू शकता, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातली मुलं सहभागी होऊ शकतील. तर हे या ट्विटरचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आणि एक वेगळं फीचर आहे. आता काय म्हणजे डिफरंट जो कंटेंट आपण सोशल मीडियावरती टाकणार आहोत, तर तो काय-काय असू शकतो. तर एकतर व्हिडिओ, फोटो तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, की आपण व्हिडिओ शेअर करू शकतो. त्या व्हिडिओमध्ये आपण चांगलं एडिटिंग करू शकतो. म्युझिक टाकू शकतो. ते कसं करायचं ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. फोटो आहे, तो फोटोमध्ये आपण कोट करू शकतो. त्याचं कराउजल बनवू शकतो. म्हणजे 3-4 फोटोंचं एक लिंक बनवल्यासारखं कराउजल बनवू शकतो. ते ॲनिमेट करू शकतो थोडक्यात. एक फोटो एसे त्यातनं आपण बनवू शकतो. इन्फोग्राफिक्स बनवू शकतो. म्हणजे आता आजकाल खूप सारे ॲप्स आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर माहिती टाकली, जसं तानाजीनी सांगितलं मगाशी, की आम्ही एवढं पाणी बाबा आमच्या कॉलेजमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये वाचवलं किंवा सेव्ह केलं. तर त्याचं काही ग्राफिक बनवून जर तुम्ही जर टाकलं, तर लोकांना पटकन आवडतं. म्हणजे अनेकदा खूप जास्त माहिती वाचण्यापेक्षा लोकं ग्राफिक्स बघणं प्रिफर करतात. कारण त्यांना पटकन लक्षात येतं, की हे कशाबद्दल आहे, काय आहे आणि एक एक 2-4 सेकंदांमध्ये त्यांना समजतं, की हे कशाबद्दल आहे. जिफ आणि मीम्स वापरू शकतो आपण. आपण सगळेजण ते फोनवरती बनवतोच मीम्स, त्यामुळे ते कसं बनवायचं ते तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे कधी-कधी एन्व्हायर्नमेंट सारखा जो विषय आहे, तो लोकांपर्यंत घेऊन जायला, तो आणखीन सोप्या पद्धतीने लोकांना सांगायला जिफ्स आणि मीम्सचा चांगला वापर, पॉझिटिव्ह वापर आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काही मस्तीच करायची, मस्करीच करायची अशा ह्याने नाही, पण एक पॉझिटिव्ह वेमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. काही पिक्चर्स आपण करू शकतो ह्याच्यामध्ये. ती पिक्चर्स त्याच्यावरती टाकू शकतो. कारण अनेक लोकांना वाचायला कंटाळा येतो किंवा खूप वाचत नाहीत ते. मग जर एखादं चित्र त्यांना दिसलं, एखादं पिक्चर त्यांना दिसलं, विशेषतः जर ते तुम्ही स्वतः ड्रॉ केलेलं असेल, तुमच्या मेंबर्सनी ड्रॉ केलेलं असेल, तर ते डेफिनेटली एक लक्ष वेधून घेतं पटकन. त्याच्यामध्ये आपण पोल्स आणि क्वेशन आन्सर्स कंडक्ट करू शकतो. म्हणजे येस ऑर नो सारखे पोल्स आपण प्रश्न विचारू शकतो. पोल्स आणि क्वेशन आन्सर मध्ये एक चांगली गोष्ट होते, की तुम्ही तुमचे जे वाचक आहेत, जे तुमचे मेंबर्स आहेत किंवा तुम्हाला जे फॉलो करू इच्छितात किंवा फॉलो करतात, तर त्यांची आपण एंगेजमेंट वाढवतो. म्हणजे फक्त एकमार्गी आपणच बोलतोय आणि आपणच काहीतरी सोशल मीडियावरती टाकतोय असं न होता, त्या मेंबर्सना, त्या फॉलोअर्सना असं वाटतं, की अरे मी सुद्धा यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालोय. माझी सुद्धा काहीतरी याच्यामध्ये एंगेजमेंट आहे. माझ्या पण प्रश्नांना रिस्पॉन्स आहे. माझ्याही मताला काहीतरी अर्थ आहे आणि मला सुद्धा या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळतो. ब्लॉग आणि आर्टिकल्स आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला एखादी भूमिका मांडायची आहे, की बाबा हे कॅम्पेन आम्ही कशासाठी चालू करतोय किंवा याच्या मागचं आमचं काय मत आहे. तर ह्याच्यासाठी हे ब्लॉग्स आणि आर्टिकल्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे सातत्याने लिहिल्यामुळे एक आपल्याकडे डेटा किंवा एक आर्काइव्ह सुद्धा तयार होऊ शकतं, की ब्लॉग पोस्टवरती तुमच्या ग्रुपचे जे मेंबर्स आहेत ते सातत्याने बाबा दर महिन्याला 2 आर्टिकल्स टाकतायत, 2 ब्लॉग्स टाकतायत आणि मग त्या ब्लॉग्सना आपण Facebook, Instagramच्या साहाय्याने प्रसिद्धी देतोय. तर तुमची भूमिका लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल, की हे कॅम्पेन काय आहे? याचा काय अर्थ आहे? पाणी वाचवणं का गरजेचं आहे? महाराष्ट्रामध्ये सध्या काय स्थिती आहे? अशा अनेक विषयांवरती हे लिहिलं जाऊ शकतं. अ, हां. आता फोटोकडे थोडंसं वळूया, की फोटो काढताना कुठचाही काय बेसिक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. तर जनरल फोटोग्राफीचे एक रूल जे आहेत, ते पाळायला पाहिजेत, की तुमचा कॅमेरा स्थिर ठेवा. तुम्हाला कसला फोटो काढायचा आहे, ते तुमचं ऑब्जेक्ट आहे हे
सेंट्रल किंवा मध्यवर्ती ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. ते क्लिअर असलं पाहिजे. अनेकदा ते ब्लर असतं. विशेषतः मोबाईलवरनं फोटो काढताना आपल्याला लक्षात येत नाही, की ते ऑब्जेक्ट किती ब्लर आहे का ते स्पष्ट दिसते. त्यामुळे एकदा पुन्हा स्क्रीनवरती तपासून घ्या. त्याच्यानंतर त्याची साईज काय असेल, कारण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये ती आपण पुढे बघू की काय साईज लागतं. तर वेगवेगळ्या साईजचे फोटो आहेत ते फिट होतात. त्यामुळे आपण उभा फोटो म्हणजे व्हर्टिकल फोटो काढायचा आहे का आडवा हॉरिझॉन्टल काढायचा आहे, हे नीट बघणं गरजेचं आहे. आणि ह्या फोटोतनं आपण काय मेसेज देऊ इच्छितो, म्हणजे जेव्हा आपण तो काहीतरी कामासाठी किंवा आपलं काहीतरी काम दाखवण्यासाठी फोटो काढतो, तर त्याच्यामधला मेसेज काय देतोय, हे कुठेतरी त्या फोटोमध्ये दिसणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा फोटो काढत असाल, म्हणजे तुमच्या ग्रुपच्या बाहेरच्या, तर त्याचं कन्सेंट म्हणजे त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तो फोटो सोशल मीडियावर टाकता. विशेषतः लहान मुलांचे जर फोटो सोशल मीडियावर टाकायचे असतील, तर त्यांच्या आई-वडिलांची परवानगी घेणं गरजेचं आहे. तर कुठचाही फोटो वापरताना कायम हे लक्षात ठेवा, की तुम्ही जर तुमच्या ग्रुपच्या किंवा तुम्ही न काढलेला फोटो वापरत असाल, तर त्याची त्या व्यक्तीची किंवा त्या संस्थेची परवानगी गरजेची आहे. हे काही फोटो सॅम्पल फोटो मी शेअर करते. तर तुम्हाला पटकन कळेल, की ते फोटो बघता क्षणी, की हे कशाबद्दल आहेत. म्हणजे त्याचा जे मेसेज आहे त्या फोटोच्या मागचा, तो लगेच आपल्याला क्लिअर होतो. म्हणजे जसं पहिल्या फोटोमध्ये ते वडील आहेत आणि ते नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, की त्याला त्यांनी आपल्या छातीशी धरलेलं आहे. तर आपल्याला ह्या फोटोतनं लगेच कळतं, की मागे बघा हॉस्पिटलसारखं दिसतंय. ते पोस्टर्स लावलेत, हॉस्पिटलचं ते बेड आहे मागे आणि ते बाळ एवढं छोटं आहे, की नुकतंच जन्म आलेलं आहे आपल्याला कळतंय आणि वडिलांनी त्याला छातीशी लावलंय. दुसऱ्या फोटोमध्ये आई आणि मुलगी एकत्र बसून काहीतरी अभ्यास करतायत किंवा अभ्यासाचं काहीतरी बोलतायत. मग तिची शाळेची बॅग मागे आहे. तिचा लॅपटॉप आहे, तिचा मोबाईल जवळ आहे आणि ते खूप काहीतरी म्हणजे एक्साइटेडली कॉम्प्युटरवरती काहीतरी वाचतायत आणि एकमेकांना सांगतायत. तिसऱ्या फोटोमध्ये आई आणि आहे आणि मागे बहुधा अंगणवाडीसारखं एक चार्ट लावलेले आहेत, खेळणी आहेत मुलांची. त्यामुळे ही आई जी आहे ती मुलाला अंगणवाडीत सोडायला किंवा घ्यायला आलेली आहे. पुढच्या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती पाणी पितीये आणि एक म्हणजे मेसेज आहे त्याच्यामध्ये की पाण्याबद्दलचा. तो ह्याच्यामधून क्लिअरली दिसतोय. त्याच्या पुढच्या फोटोमध्ये जर तुम्ही बघाल तर ती मुलगी आहे ती हात धुतेय तिचे नळावरती आणि स्वच्छतेबद्दलचा किंवा वॉशमध्ये जे हात धुण्याबद्दल आपण सातत्याने सांगतो, त्याचा संदेश देण्यासाठी प्रयत्न करते की काही काम आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हात धुवा. आणि हा शेवटचा जो फोटो आहे ते अर्थात क्लिअरच आहे की ती मुलं आहेत ती झाडांना पाणी घालतायत. म्हणजे हा ऍक्च्युली तुमच्या विषयाशी निगडीत खूपसा फोटो आहे की ग्रीन क्लब मधली एक ऍक्टिव्हिटी ही होऊ शकते. तर त्याचे फोटो जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा कदाचित हे तुम्हाला लक्षात ठेवून काढावे लागतील, की या सगळ्या फोटोंमध्ये माणसं आहेत, त्यांची बॅकग्राऊंड काय आहे ती दिसते आहे आणि त्यांची काय ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती मेन फोकस आहे या सगळ्या फोटोंचा. त्यामुळे आपल्याला बघता क्षणी कळतं, की हे काय चालू आहे. आता व्हिडिओ बनवताना आपण काय एक्झॅक्टली लक्षात ठेवायला पाहिजे? तर तुमचा कॅमेरा तुम्ही कुठे ठेवाल व्हिडिओ बनवताना? तुम्हाला नक्की काय शूट करायचंय? तो व्हिडिओ आहे, तो कॅमेरा आहे तो स्थिर कसा राहील, म्हणजे तो हलणार नाही, तुमचा हात अनेकदा शेक होतो. नंतर अनेकदा गडबड असते, आवाज असतात मागे, तर त्या जर एखाद्या व्यक्तीची मुलाखत तुम्ही घेताय, तर त्याचा आवाज सुद्धा एकदम क्लिअर येईल. तिथे खूप मागे बॅकग्राऊंड साउंड येणार नाहीत. अशा पद्धतीने ते शूट करता येईल का? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही वेगळेपणा काय आहे? म्हणजे आपण हा व्हिडिओ का करतोय आणि कशासाठी करतोय? त्याचा अँगल काय असेल? त्याच्या चेहऱ्यावर बरोबर उजेड येतोय का नाही येते? एखाद्या माणसाची मुलाखत मुलाखत घ्यायची आहे. तर अशा वेळेला मग आडवा व्हिडिओची काही गरज नाहीये. तर तुम्ही फोन आहे तो उभा धरू शकता व्हर्टिकल याच्यामध्ये. कारण मग तो माणूस आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये दिसू शकतो आणि फोकस हा त्या माणसावरती राहील, की ज्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात. आणि जेव्हा ॲक्टिव्हिटी दाखवायची आहे, एक मोठा कॅनव्हास दाखवायचा आहे, तेव्हा जो फोन आहे तो आडवा हॉरिझॉन्टल राहू शकतो, की ज्याच्यामधनं त्याचा एक
स्केल दिसू शकेल, की बाबा उभा जर ठेवला तर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 लोकच मावू शकतील कॅमेरामध्ये. पण जर आडवा कॅमेरा ठेवला तर त्याच्यामध्ये 3-4 किंवा जास्तीत जास्त लोकं आपण फिट करू शकतो आणि त्यांची ॲक्टिव्हिटी आपण दाखवू शकतो. अर्थात मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, की जर कॅमेरा खूप हलत असेल, खूप स्थिर राहत नसेल, तर तुम्ही ट्रायपॉड वापरू शकता. एका ठिकाणी ट्रायपॉड स्थिर ठेवून तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता, त्यांना बोलतं करू शकता, त्यांची ॲक्टिव्हिटी शूट करू शकता. आता इथे हां, हे Zoom फोनवरती जर एखाद्याचा तुम्ही इंटरव्ह्यू करत असाल, तर शक्यतो हे बघा, की तुम्ही खूप झूम नाही करणार त्या माणसाला. कारण मग त्याचं जे अलाइनमेंट आहे त्याची उंची म्हणा किंवा तो जिथून बोलतोय त्याच्या बॅकग्राऊंड हे कट होतं. जसं पहिल्या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकत असाल, की फक्त त्याचा चेहराच दिसतोय आणि ते खूपच विचित्र दिसतंय. पण जर दुसरी फ्रेम तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये तो माणूस आहे तो व्यवस्थित दिसतोय. त्याच्या मागचं एक बॅकग्राऊंडही आपल्याला इझिली दिसते. त्याच्यामुळे ती जी फ्रेम आहे ती दिसायला आपल्याला खूप चांगली दिसते पहिल्या फ्रेमपेक्षा. आणि Zoomमध्ये अनेकदा फोनवरती करताना ते इमेजेस ब्लर सुद्धा होतात. विशेषतः व्हिडिओ जर फोनची कॅपॅसिटी नसेल जास्त तर त्याच्यामुळे ते कायम सेफ डिस्टन्स एक ठेवावा. अंदाज घ्यावा की काय चांगलं दिसतंय आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ शूट करावा. तुमच्या व्हिडिओमध्ये लाईट त्या माणसाच्या चेहऱ्यावर बरोबर आहे की नाही? अनेकदा आपण लाईटचा विचार करत नाही. नॅचरल लाईट जर उपलब्ध नसेल, तर मग आपण काही घरातला लाईट लावून ट्यूब लाईट लावून ते करू शकतो का? पण ट्यूब लाईट किंवा घरातले इतर लाईट लावताना हा विचार करायचा की त्याचं रिफ्लेक्शन त्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही ना, कारण अनेकदा लाईट डोक्यावर आला की ती जी स्क्रीन आहे मागची ती ब्लर होते, ती एकदम फाटते. तर हे नीट लक्षात ठेवा. ऑडिओ आहे तो चेक करा आधी. पाहिजे तर रेकॉर्ड करून ऐका की ऑडिओ क्लिअर येतोय का नाही. कारण अनेकदा सराउंड साउंड आहे तो त्याच्यामध्ये कॅच होतो मोबाईलमध्ये आणि जेव्हा ॲक्चुअली आपण ती व्हिडिओ प्ले करतो तेव्हा लक्षात येतं की अरे खूप सारा आजूबाजूचा आवाज जास्त त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि सिंपल सिंपल टेक्निक्स आहेत एडिट करायचे की तुम्हाला स्टोरी काय हवी आहे. मध्ये एखादा नको असलेला भाग आपण काढून टाकू शकतो का? त्याला समजा व्हिडिओला आवाज म्हणजे ऑडिओ नाहीये, काही मुलाखत नाहीये, नुसतीच ॲक्टिव्हिटी आहे. तर मग आपण दुसरा काही ऑडिओ त्याच्यामध्ये टाकून जास्त अट्रॅक्टिव्ह करू शकतो का? हे आपण एक बघू शकतो. मी इथे काही सॅम्पल व्हिडिओज आहेत ते इथे दाखवते. तर त्याच्यामध्ये जसं म्हटलं की काय-काय प्रकारचे आपण हे रील्स बनवू शकतो. तर मग सेल्फ रील आहे, एखादी स्टोरी आपण तयार करू शकतो, एखादा इव्हेंट आपण कॅप्चर करू शकतो. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एखादा मेसेज देऊ शकतो. आपण ॲक्टिव्हिटी आयडिया काही असेल तर ती देऊ शकतो. तर मी जस्ट एक माझं हे दाखवते. मी ओपन करून ठेवलेलं आहे. यार, तुम होते कौन हो मुझे बताने हो, दिसतंय. वाले कि मैं क्या और क्या नहीं शेयर कर सकता, और मुझे कैसे पता कि तुम सच बोल रहे हो? कृपया करके नाम रखिए और मुझे परेशान मत कीजिए. आता हा जो व्हिडिओ आहे हा या माणसाच्या काही मेसेज द्यायचा तो प्रयत्न करतोय तर त्याचं खाली सबटायटल्स आहेत. आपण अशा पद्धतीने काही सबटायटल्सही त्याच्यामध्ये ॲड करू शकतो का ते पाहू शकतो. अजून एक व्हिडिओ बघूया. शारीरिक बदलाव, मानसिक बदलाव और साथ ही उनके चौतरफा विकास या संपूर्ण विकास के बारे में हम सेफ स्पेस को रखें, जिससे बच्चे अपने अधिकारों को जाने, साथ ही अपने सुरक्षा के बारे में वो अपने लोगों को जानकारी पहुंचा सकें। पुलिस का अधिकार इथे आता मुलांच्या अधिकारांबद्दल चर्चा होते आणि मुलांचं त्यांनी शूट घेतलंय. त्याच्यामध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसतायत. ते काय-काय करतात ते आपल्याला दिसतंय. मुलांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्या प्रत्येकाचं खाली नाव आहे, कॅप्शन आहे. त्या मुलाचं हे काय आहे म्हणजे कोण काय करतंय, कुठच्या शाळेमध्ये आहे. तर तर त्यांचं म्हणजे सुद्धा दिसतायत म्हणजे आपल्याला खूप सारी मुलं आहेत तेही दिसतंय. इंडिव्हिज्युअल जे इंटरव्ह्यू केले तेही आलेले आहेत. अशा पद्धतीने काही व्हिडिओज केले जाऊ शकतात जे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहेत. अजून एक व्हिडिओ दाखवते. आता हा नुसता प्रमोशनल इव्हेंट आहे. दारासिंग
ह्याच्यामध्ये हा दारासिंग खुराना जो आहे तो आमच्या युनिसेफच्या एका कार्यक्रमाला आला होता. तर त्याने त्याचं स्वतःचं हे रील बनवून टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मागे विषय दिसतोय की मेंटल हेल्थ वरती चर्चा होते. खूप सारी मुलं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट त्यांनी केलेलं आहे. आणि सिंपल व्हिडिओ आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी चालली आहे, विषय काय आहे, पार्टिसिपंट्स किती आहेत, हे आपल्याला चटकन लक्षात येतंय. म्हणजे एक काही सेकंदांचा हा व्हिडिओ आहे, पण एकदम इफेक्टिव्ह आहे. आपल्याला आपल्या कार्यक्रमाचे जेव्हा इव्हेंट्स असतात, तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा आपण बनवू शकतो. आता हा एक मेसेज देणारा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये कुठचीही म्हणजे व्यक्ती न घेता किंवा त्यांचा इंटरव्ह्यू न घेता केवळ टेक्स्ट वापरून हा व्हिडिओ बनवलेला आहे. असे व्हिडिओ सुद्धा आपण अगदी साध्या पद्धतीने बनवू शकतो. म्हणजे गरजेचं नाही की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला माणसंच पाहिजेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला इव्हेंट पाहिजे किंवा आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकच पाहिजेत. आता हा ॲक्टिव्हिटी बेस्ड एक व्हिडिओ आहे. Let's talk about the environment first before just talking garbage. Yeah. क्योंकि कई लोग होते हैं ना जो चलते चलते गाड़ी में कचरा बाहर फेंकते हैं। मैं उसी कचरे को उठाऊंगी और जहाँ भी वो गाड़ी रुकेगी उधर जाके उधर कचरा खुला ही और उसके ऊपर नहीं उठाएंगे। आता ह्याच्यामध्ये मुलं काय काय जे काही रिस्पॉन्ड करतायत त्याच्यानुसार इथे थोडेसे कार्टून्स आणि ग्राफिक्स टाकलेत. त्यांना मध्येच त्या मुलीला एक क्राऊन घातला होता. हे बघा हे अशा पद्धतीचे की ते आणखीन जरा मजेशीर बनवायला, कारण ही सगळी मुलं आहेत आणि ते गार्बेज, पोल्युशन ह्याच्याबद्दल बोलतायत. ते त्यांच्या मनामध्ये काय आहे ते सांगतायत. त्यामुळे हा थोडासा फनी पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे. हां. होता ही नाही. सिंपल. हा आता एक हॉरिझॉन्टल म्हणजे आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल व्हिडिओ बद्दल जे काही बोललो, तर आता ही जी स्पेस आहे Instagramची ना ती व्हर्टिकल आहे आणि हा व्हिडिओ जो शूट झालेला आहे तो हॉरिझॉन्टल केलेला आहे. तर आता ह्यांनी तो शेअर केलाय व्हिडिओ आणि त्याच्यावरती खूप सारे रिएक्शन्स पण आहेत. त्यामुळे कदाचित अशा पद्धतीने शूट केलेलं सुद्धा वर्क होऊ शकतं. की जिथे स्पेसची उपलब्धता आहे ही लिमिटेड आहे आणि विशिष्ट पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर तो व्हिडिओ शूट केलाय, तर तो अशा पद्धतीने सुद्धा शेअर केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हे एक कार्टून स्ट्रिप सारखं बनवलेलं आहे आणि हे त्यांनी कराउझल सारखं शेअर केलंय. म्हणजे ही एक पोस्ट झाली, ही दुसरी झाली आणि ही तिसरी झाली आणि ही चौथी झाली. तर अशाही पद्धतीने म्हणजे एक कराउझल सारखं आपण हे शेअर करू शकतो पोस्ट ज्या आहेत त्या. आता हा या मुलीचा इंटरव्ह्यू आहे. Starting news. Do not spend too much time having a bath. Join the pledge to conserve water by putting the water droplet emoji in the comment section below. यांनी आता वॉटर म्हणजे पाणी वाचवण्यासाठी शपथ घेतलेली आहे ह्या मुलांनी. विद्या NGO बरोबर काम करणारी ही मुलं आहेत आणि त्याचा हा व्हिडिओ आहे. Starting news. Do not spend too much time having a bath. या सगळ्यांना सिंपल प्रश्न विचारलेला की तुम्ही पाणी वाचवण्यासाठी काय कराल? प्रत्येकाने त्याचं उत्तर दिलंय आणि त्याच्यातनं एक साधा आणि एकदम इफेक्टिव्ह व्हिडिओ बनलाय. याच्यासाठी काहीच म्हणजे आपल्याला खर्च नाही. याच्यासाठी कुठच्याही प्रकारे आपल्याला कुठे वेगळीकडे जायची गरज नाही. हे अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आणि त्या ॲक्टिव्हिटीजचं म्हणजे डॉक्युमेंटेशन करणं व्हिडिओच्या माध्यमातून हे खूप सोपं आहे. हे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये खूप साध्या पद्धतीने करू शकता. हा एक व्हिडिओ आहे. हा सुद्धा इंटरेस्टिंग आहे की या कॉलेजच्या मुलांना विचारलं की आयर्न डेफिशियन्सी बद्दल प्रश्न विचारला की तुमचं हिमोग्लोबिन लेव्हल तुम्हाला माहिती आहे का? When I was 15, 16 years old. 3 years. But in 2017, I think a year, 1 year ago. इथून तुमचा एक मेसेज दिला या स्लाइडमध्ये. त्या मुलांनी जे काही उत्तरं दिली त्याच्यावरती.
तर जास्तीत जास्त लोकांना आपल्या कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणं अशा पद्धतीने, की त्यांना प्रश्न विचारणं, ते शूट करणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यांनाही असं सातत्याने वाटत राहतं, की अरे मी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे. हे एक सिंपल कार्यक्रमाचं पोस्टर आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेगवेगळे कार्यक्रम कराल, अगदी भले छोट्यातला छोटा कार्यक्रम असेल, तुमच्या ग्रीन क्लब पुरता मर्यादित असेल, तरी तुमच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती, सोशल मीडियावरती, कॉलेजच्या वेबसाईटवरती असं एक पोस्टर बनवून टाकणं हे खूप महत्वाचं आहे, हे खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही सतत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करताय. ह्याची दखल त्याच्यामुळे घेतली जाते. तुम्हाला आणखीन म्हणजे मेंबर्स येऊन जोडले जाऊ शकतात ह्याच्यामध्ये. हे सुद्धा एक असंच पोस्टर बनवलेलं आहे. कोविडच्या नंतर हे पोस्टर बनवलेलं आहे. आणि हा सुद्धा एक व्हिडिओ How आहे. to reuse water around your home. So usually after we paint, we keep the used water out in the environment so the water just gets evaporated. You can use dried up vegetable and fruit peels and then pour water into that and use that as a fertilizer. वेस्ट पाण्याचा काय वापर करता येईल असा ह्या मुलींना प्रश्न विचारला होता आणि ती सगळ्यांचे कॉलेजमधल्या इंटरव्ह्यू घेते. तर हा पण एक चांगलं माध्यम असू शकतं, की तुमचा जो ग्रीन क्लब आहे तो इतर मुलांपर्यंत घेऊन जाणं. याच्यासाठी त्या मुलांना अशा पद्धतीने प्रश्न विचारणं किंवा त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेणं, की जेणेकरून त्यांनाही जाणीव होईल एन्व्हायर्नमेंट बद्दल. आता हे जे रील्स जे बनवले जातात, तर मला वाटतं की Instaवरती एक ट्रेंड असतो, जो तुम्ही ट्रेंड फॉलो करू शकता. त्या रील्सला एक सॉन्ग देऊ शकता, जे ट्रेंडिंग आहे ते कमीत कमी म्हणजे त्याचं ड्युरेशन आहे ते ठेवावं. त्याच्यानंतर लोकांचं अटेन्शन आपल्या ह्या प्रश्नाकडे कसं जाईल हे बघावं. एडिट करण्यासाठी Instaवरती खूप सारे ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केलीत, थोडेसे फिल्टर्स बघितलेत, की कुठचा फिल्टर लावला तर आपलं जे रील आहे ते जास्त चांगलं दिसतं, ते जास्त अट्रॅक्टिव्ह होतं. ते तुम्ही करू शकता. अर्थात तुम्ही याच्यासाठी ट्रायपॉड वापरू शकता. म्हणजे शूट करताना व्हिडिओ लाईट प्रॉपरली आहे का नाही? म्हणजे एखाद्या माणसाचा करत असाल तर त्याच्या चेहऱ्यावरती एखादी ॲक्टिव्हिटी चालू असेल तर काळोखात तर नाही ना? किंवा आपण अगेन्स्ट लाईट तर शूट करत नाही ना, की समोरून लाईट येतोय आणि आपण इथून शूट करतोय. तर अर्थात जे आपलं ऑब्जेक्ट आहे ते काळं-काळं दिसेल. त्यामुळे लाईट हा आपल्या मागून किंवा साइडने आला तर ते शूट चांगलं होऊ शकेल. हां, आता हे जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की काही स्पेसिफिकेशन्स आहेत प्रत्येक ठिकाणी पोस्ट, व्हिडिओ शेअर करायचे. जर Facebook आणि Instagram असेल तर 1 बाय 1 म्हणजे तिथे स्क्वेअर शेपमध्ये जी पोस्ट आहे ती लागते. X असेल तर परत 1 बाय 1 लागतं स्क्वेअर किंवा लँडस्केप म्हणजे तुम्ही एक हॉरिझॉन्टल आडवा फोटो जर शेअर करत असाल, पोस्ट असेल तर 16 बाय 9. स्टोरीज ज्या येतात Facebookवरती आणि Xवरती तर त्याच्यामध्ये तुम्ही 9 बाय 16 असं त्याची साईज असते. अगेन व्हिडिओ जर असेल तर Facebook आणि Instaवरती 1 बाय 1 असावा आणि त्याचं जे ड्युरेशन आहे ते जास्तीत जास्त 1 मिनिट असावं, त्याच्यापेक्षा जास्त असू नये. Twitterवरती पण 1 बाय 1 असावं आणि 2 मिनिट 20 सेकंद एवढं त्याचं लिमिट असावं. आणि जर लँडस्केप म्हणजे आडवा हॉरिझॉन्टल व्हिडिओ जर शेअर करणार असू तर त्याचं सुद्धा 2 मिनिट 20 सेकंदापेक्षा तो जास्त नसावा. मग त्या व्हिडिओचा जो जर कोणाला मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर मग त्याला आपण YouTubeची लिंक तिथे देऊ शकतो, की बाबा हे तुम्ही YouTubeच्या या चॅनेलवरती डिटेल जो व्हिडिओ आहे आमचा अर्ध्या तासाचा, 1 तासाचा तो बघू शकता. पण इथे टाकताना मात्र शॉर्ट व्हिडिओज टाकायला पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सोशल मीडियाचा जेव्हा वापर करता तेव्हा एकदा त्याच्यावरती मॅटर गेलं, की गोष्टी आहेत त्या आपल्या हातात राहत नाहीत, की ते कसं आणि कुठे पसरतं हे आपल्याला माहीत नसतं किंवा हे सांगता येत नाही. त्यामुळे कुठचंही व्हिज्युअल शेअर करताना ते विषयाला धरूनच करा. म्हणजे जर ते ग्रीन क्लबशी संबंधित असेल, ते पाण्याशी संबंधित असेल, तर त्याच्यामध्ये इतर विषय शक्यतो नको. ते टू द पॉइंट हवं. ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट नको, की आपण काय सांगतोय हे लोकांना नीट कळलं पाहिजे. म्हणजे ते खूप पसरट नको. एकदम सरळ मेसेज लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचं एडिटिंग आहे ते चांगलं करा. कारण अनेकदा शूट करताना आपण खूप सारं फुटेज शूट करतो आणि त्याच्यामध्ये मधला काही भाग काही गरजेचा असतो, नसतो. तर जे आपल्याला दाखवायचंय त्याचं बरोबर एडिटिंग तुम्ही करा. तुम्ही व्हिडिओ किंवा पोस्ट एकदा टाकल्यावरती समजा त्याच्यावरती काही निगेटिव्ह रिएक्शन आली, कोणाची काही कमेंट आली, तर प्लीज त्यांना रिप्लाय देत राहू नका.
किंवा त्यांना क्लॅरिफिकेशन देत राहू नका. कारण अनेकदा ह्याच्यामधनं सोशल मीडियावरती विनाकारण वाद निर्माण होतात आणि आपल्याला कुठच्याही वादामध्ये पडायचं नाही आहे. आपण ग्रीन क्लब आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये युनिसेफ आणि इतर संघटनांचं सुद्धा पार्टिसिपेशन आहे. त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, की आपण याच्यावरनं पॉझिटिव्ह मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आपल्याला कुठच्याही प्रकारचा वाद उत्पन्न करायचा नाहीये आणि आपण जी काही माहिती देणार आहोत, ती माहिती खरी आहे. आपण जर दुसरा कोणाचा फोटो वापरणार असू त्याच्यामध्ये किंवा कुठच्या वेबसाईटवरनं आपण एखादा फोटो घेतला असेल, तर आपण त्याचं क्रेडिट तिथे द्यायला पाहिजे. कारण अनेकदा लायसन्सचा इश्यू असल्यामुळे कॉपीराईटचा इश्यू निर्माण होऊ शकतो, की तुम्ही तो फोटो त्यांची परवानगी न घेताना वापरलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवरनं फोटो डाउनलोड केला असेल, तुमच्या पोस्टरमध्ये तुम्ही कोणाचा फोटो वापरला असेल, तर प्लीज त्या वेबसाईटचं, त्या व्यक्तीचं, त्या फोटोग्राफरचं क्रेडिट तिथे डेफिनेटली द्या. कारण त्याच्यामुळे आपण खूप सारा वाद टाळू शकतो. आता काय गोष्टी करायला पाहिजे? तर तुम्ही म्हणजे जे काही लिहाल ते तुम्ही तुमच्या ऑडियन्ससाठी लिहिताय त्याच्यामुळे ते नेमक्या शब्दात कमीत कमी शब्दामध्ये लिहा. तुम्ही विचार आधी करा आणि मग सोशल मीडियावरती लिहा. कारण सोशल मीडियावरती स्पेस ही कमी असते. जरी अगदी Facebookवरती आपण मोठं लिहू शकत असलो किंवा ब्लॉगवरती मोठं लिहू शकत असलो टेक्स्ट, तरी सुद्धा ते नीट मुद्देसूद मांडता आलं पाहिजे. कमीत कमी शब्दात ते जितकं असेल तितकं ते चांगलं. मगाशी जसं सांगितलं तसं तुम्ही एखाद्या वेबसाईटवरनं माहिती घेतली असेल, तिकडचं काही उदाहरण तुम्ही दिलं असेल, फोटो घेतला असेल, तर तो तुमच्या आर्टिकलमध्ये, तुमच्या पोस्टमध्ये त्या वेबसाईटची लिंक द्या. ते क्रेडिट त्यांना द्या, की आम्ही बाबा इथून हा फोटो घेतलाय किंवा इथून ही माहिती, ही आकडेवारी, हा सर्व्हे आम्ही इथून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही टॅग करू शकता जे एन्व्हायर्नमेंटमध्ये बरेच काम करणारे तज्ञ आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं अकाउंट आहे, युनिसेफचं अकाउंट आहे, इतर पार्टनर ऑर्गनायझेशन्सची अकाउंट आहेत, एक्वाडॅम सारख्या. तर त्यांना तुम्ही टॅग करू शकता. जर खूप आकडेवारी असेल, खूप थोडी क्लिष्ट माहिती असेल, तर ती ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला प्रेझेंट करता येईल का? तर ते तुम्ही एक बघू शकता. त्याच्यानंतर डोंट स्किप इन्फॉर्मेशन म्हणजे कुठच्याही प्रकारची माहिती गाळून अर्धवट माहिती देऊ नका. जर सेन्सिटिव्ह पोस्ट टाकू नका, की ज्याच्यातनं काहीतरी वाद निर्माण होऊ शकतो. स्पॅम उगाचच भारंभार पोस्ट टाकणं हे टाळा. नेमक्या ज्या पोस्ट असतील त्या टाका आणि सतत हे चेक करण्याची गरज नाही, की तुम्हाला किती लाइक्स आले, खाली कोणी कमेंट केलंय, तर खाली कोणी कमेंट केलं नाहीये किंवा मग अरे कोणीच कमेंट नाही केलं, तर मग तुम्ही म्हणजे उदासही होऊ नका, की कोणीच कसं कमेंट केलं नाहीये. कारण सोशल मीडिया आहे ते तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पोस्ट टाकता, तुमचं मेसेजिंग काय आहे आणि तुम्ही किती कन्सिस्टंटली हे करत राहता, वारंवार लोकांपर्यंत जात राहता, लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेता का? अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती अवलंबून आहे, की तुमचे लाइक्स वाढणं, त्याच्यावरती कमेंट वाढणं, लोकांनी तुम्हाला पॉझिटिव्ह रिएक्शन देणं. मग त्याच्यासाठी तुम्ही टॅग करू शकता. तुमच्या कॉलेजचे अकाउंट्स असतील, युनिव्हर्सिटीचे अकाउंट्स असतील, तुमच्या प्रोफेसर्स, मित्रांचे अकाउंट्स असतील, काही इन्फ्लुएन्सर्स असतील, युनिसेफचं अकाउंट आहे, मायकाचं अकाउंट आहे. असे अकाउंट्स तुम्ही टॅग करू शकता. एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड हॅशटॅग काय आहे? म्हणजे तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरती माहिती शेअर करताय, तिथला एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड हॅशटॅग काय आहे? तो त्याच्यामध्ये टाकू शकता. तुम्ही क्रॉस मीडिया वापरू शकता. म्हणजे Facebook आणि YouTubeवरती एकाच वेळेला टाकू शकता. तुमची जी पोस्ट आहे, ती किती गरजेची आहे, ती किती विषयाला धरून आहे, ती लेटेस्ट आहे का, ती करंट आहे का, ती सध्याच्या चालू असलेल्या विषयाशी आहे का? म्हणजे त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे? म्हणजे नुसतंच उठलं आणि मी एन्व्हायर्नमेंटचं पोस्ट काहीतरी एक शेअर केलं असं नाही होत. तर आता जसं तानाजींनी सांगितलं आधीच्या लेक्चरमध्ये, की आता वर्ल्ड वॉटर डे येतोय आणि त्यानिमित्ताने वर्ल्ड वॉटर वीक साजरा केला जाणार आहे. मग ते जे कॉन्टेक्स्ट आहे वर्ल्ड वॉटर डेचं किंवा वर्ल्ड वॉटर वीकचं, ती जर कॉन्टेक्स्ट तुम्ही तुमच्या पोस्टला दिलीत, तर ती जास्त ऑथेंटिक होते. त्याचा अर्थ अर्थपूर्ण होते आणि लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. त्याच्यामध्ये कमीत कमी शब्दात, कमीत कमी म्हणजे पिक्चरमध्ये तुम्ही जितका चांगला क्वालिटी कंटेंट द्याल, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे भले तुमचे फॉलोअर्स कमी असतील, तुमचा रीच कमी असेल, पण तुम्ही किती क्वालिटी कंटेंट देताय आणि त्याच्याचमुळे ते तुमचे अल्टिमेटली फॉलोअर्स वाढणार आहेत. आणि पोस्ट रेग्युलरली करा. म्हणजे तुम्ही जसं त्यांनी सांगितलं, की एक वर्षभराचं कॅलेंडर बनवा, की बाबा या महिन्यामध्ये हे 4 इव्हेंट्स आहेत. तर ह्या 4 इव्हेंटसाठी आम्ही दर आठवड्याला एक पोस्ट
करू. आणि मग ती पोस्ट ठरवून तुमच्या ग्रुपशी डिस्कस करून, तुमच्या सरांशी डिस्कस करून तुम्ही ॲडव्हान्समध्ये तयार करून ठेवू शकता, की जेणेकरून त्या दिवशी धावपळ होणार नाही, की अरे आज वर्ल्ड वॉटर वीक आहे, डे आहे आणि आमच्याकडे पोस्टर्स तयार नाहीये. मग गडबडीत काहीतरी केलंय. मग अशा वेळेला पटकन काहीतरी चूक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये ही तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता तुमच्या कॉलेजचं ग्रीन क्लबचं सोशल मीडिया अकाउंट नसेल, तर ते तुम्ही तयार करा. Facebook पेज करू शकता, YouTube चॅनेल करू शकता. Insta किंवा Xवरतीही जाऊ शकता. तुमच्या कॉलेजमध्ये मुलांना तुम्ही एन्करेज करा. कारण ह्या सगळ्या पोस्ट तयार करणं हे सुद्धा एक मोठं काम असतं. तर तुम्ही तुमच्या ग्रुप मेंबर्सना एन्करेज करू शकता. त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकता, की बाबा तू मला दर महिन्याला 1 पोस्ट बनवून दे. तू एक पोस्ट बनवून दे. म्हणजे अशा 10-15 मुलांवरती रिस्पॉन्सिबिलिटी एक-एक पोस्टची दिली किंवा एक-एक ऑडिओ क्लिपची, एक-एक व्हिडिओ क्लिपची. तर माझ्या मते तुमच्याकडे डेफिनेटली एक मोठं कंटेंट बँक तयार होईल आणि मग एकावरती त्याचा भार पडणार नाही, की एकच व्यक्ती हे काम करते. वेगवेगळ्या लोकांकडनं येईल. वेगवेगळे विचार त्याच्यामधनं येतील, वेगवेगळे स्टाईल त्याच्यामधनं येतील. त्यामुळे ते एक कामाची विभागणी होईल आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही तुमच्या कामामध्ये सहभागी करून घेऊ शकता. तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करताय, मगाशी तानाजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. तर ते डॉक्युमेंटेशन तुम्ही पोस्ट, फोटो, व्हिडिओ, रील्स अशा वेगवेगळ्या माध्यमातनं करू शकता आणि जसं आपलं ओव्हरऑल ग्रीन क्लबचे जे विषय ठरलेले आहेत, त्या विषयाला अनुरूप म्हणजे अर्थ, वॉटर, एअर, एनर्जी, एन्हान्समेंट ह्याला अनुरूप किंवा ह्याच्याशी संबंधित तुमचे पोस्ट असतील, हे कायम बघत राहा. कारण आपले विषय हे ठरलेले आहेत. हॅशटॅग आहे आपला महाग्रीन क्लब, मायका, महायूथ क्लायमेट ॲक्शन ते तुम्ही हॅशटॅग प्रत्येक वेळेला देऊ शकता. म्हणजे तुम्ही इतरांनी काय काम केलंय हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामधून बघता येऊ शकतं. मायकाचं Instagram पेज आहे, तुमचं युनिव्हर्सिटीचं पेज आय एम शुअर असेल. युनिसेफ इंडियाचं पेज आहे, Instaवरती आहे, Xवरती आहे, YouTube चॅनलही आहे. त्यालाही तुम्ही हॅशटॅग देऊ शकता. मी इथे थांबते. माझ्या मते आपण बऱ्यापैकी सविस्तर हे सगळं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील या विषयाशी संबंधित तर तुम्ही प्लीज चॅट बॉक्समध्ये विचारा. आम्ही त्याची जरूर उत्तरं देऊ. येस. धन्यवाद श्रुती मॅडम. आय थिंक सर्वजण सोशल मीडिया तर वापरतातच, पण आपल्या ग्रीन क्लबच्या मेनली उपक्रम पोहोचवण्यासाठी आणि या कॉन्टेक्स्टमध्ये सोशल मीडिया कसा रिस्पॉन्सिबली वापरला जाईल, त्याची खूप छान प्रकारे आपण माहिती सर्वांना सांगितली. आणि आय होप की आता यानंतर ज्या काही कॉलेजेसचे आपले ग्रीन क्लबचे सोशल मीडिया हँडल नसतील, तर ते आपण आपल्या कमिटीच्या माध्यमातून ते क्रिएट करूया. आणि ज्या काही आपल्या ऍक्टिव्हिटी होतील, त्या ज्या काही आपण त्याचे एक प्रिन्सिपल्स किंवा त्याचे जे काही जनरल कन्व्हेन्शन्स मॅडमने आता सांगितले, ते सर्व फॉलो करून त्या पद्धतीनं आपण पोस्ट करूया, त्या रिलेव्हंट हँडलना आपण टॅग करूया. आणि त्यामुळे आपली जी काय ऍक्टिव्हिटी आपण आपल्या छोट्याशा कॉलेजमध्ये करतो आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत होईल. धन्यवाद मॅडम. कोणाच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर आपण चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा क्वेश्चन आन्सर सेक्शनमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारू शकता. एक प्रश्न आहे की हे जर प्रेझेंटेशन्स मिळाले तर बरं होईल. आपण आधी पहिल्या सेशनमध्ये पण आय थिंक तानाजी सरांनी आणि मॅडमनी क्लिअर केलं होतं की आपल्याकडं सर्व पार्टिसिपंटचे ईमेल आयडी आहेत. तर हे प्रेझेंटेशन्स सर्वांसोबत शेअर करता येऊ शकतं. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. प्रश्न आहे की वी कॅन ऑल्सो यूज कॅनव्हा फॉर मेकिंग टेम्पलेट्स और पोस्टर्स. येस, आय थिंक श्रुती मॅडम, इफ यू कॅन ऍड एनिथिंग अबाउट हो, कॅनव्हा डेफिनेटली आणि एनी अदर प्लॅटफॉर्म. हो, आपण डेफिनेटली कॅनव्हाचा वापर करू शकतो. त्याच्यावरती आपल्याला क्रिएटिव्हिटीला जास्त स्कोप आहे आणि खूप सारे टूल्स, एलिमेंट्स त्याच्यामध्ये मिळतात. त्यामुळे कॅनव्हाचा नक्कीच वापर करू शकतो आपण. किंवा अगदी तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा असेल, तरी सुद्धा कॅनव्हाचा किंवा इतर InShot जे एक ॲप आहे त्याचाही वापर करता येतो व्हिडिओ किंवा फोटो एडिट करण्यासाठी. अजून काही प्रश्न अजून नाही आहेत कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅटमध्ये.
येस. साइन अप ॲपची येस. वायवेस्ट ॲपच्या साइन मध्ये थोडा इश्यू येतोय काही जणांना. पण आय थिंक स्टील मे बी 1-2 दिवसामध्ये तो सर्व्हरचा इश्यू रिझॉल्व्ह झाला की आपण सर्वजण पूर्वीप्रमाणे आपल्या ॲपवर साइन अप करू शकू आणि रोजच्या रोज आपल्या ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करू शकतो. सध्या आपल्याकडे जवळ-जवळ 52,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या वायवेस्ट ॲप्लिकेशनवर आहेत आणि ते सर्व आपले जे काही ॲक्शन चॅलेंज आहेत ते कंप्लीट करताहेत. सो आपल्या 13 जिल्ह्यांमधून साधारण 52,000 विद्यार्थी आपल्याकडं साधारण 3-1 महिन्यामध्ये आतापर्यंत जॉइन झाले. जर काही जणांना एरर येत असतील, तर ते आपल्या रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स जे आहेत आपले राहुल गिरी सर आहेत या ठिकाणी त्यांच्यापर्यंत त्या एरर जर पोहोचवल्या आपण तर त्या टेक्निकल टीमकडे पोहोचवून त्याचं आपण समाधान करू शकतो. आता फक्त शंका आत्ताचा जो आपला सेशन झाला ग्रीन क्लबच्या संदर्भामध्ये तानाजी पाटील सरांचा आणि श्रुती मॅडमने आपल्याला सोशल मीडिया संदर्भामध्ये माहिती दिली. तर त्या संदर्भामध्ये असेल तर आपण ते क्वेश्चन प्रायोरिटीवर घेऊया. बाकी आपल्या सर्वांचे फॉरगॉट पासवर्ड ऑप्शन बद्दलचा क्वेश्चन आहे, व्हायवेस बद्दलचा जो प्रश्न आहे तो आपण व्हायवेसच्या टीम सोबत ऑलरेडी या कमेंट्स आपण पोहोचवलेल्या आहेत आणि वी आर एक्सपेक्टिंग की विदिन फ्यू डेज त्या ऍड्रेस होतील आणि आपण व्हायवेस ऍप्लिकेशनवर पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करू शकतो. येस. जर आपल्या सेशन संदर्भात काही शंका नसतील तर सर्वांच्या परवानगीनं आपण हा सेशन थांबवू शकतो. आय थिंक श्रुती मॅडम, तानाजी सर. येस. सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपल्या ग्रीन क्लबच्या हँडल्स तयार करा. इन्स्टावर, स्पेशली इन्स्टावरती, फेसबुक्सवरती, युट्यूब आणि जो एक्स वरती म्हणजे ट्विटर जुनं कमीत कमी 4 वरती तरी तुम्ही हँडल्स तयार करा. आपण एक 15 दिवसांनी पुन्हा भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय अडचण येत असेल की ते बनवण्यामध्ये किंवा पोस्ट करण्यामध्ये, तुम्ही ट्राय करा रील्स बनवण्याचा, वेगवेगळे फोटो स्टोरीज बनवण्याचा. आम्हाला त्या दिवशी सॅम्पल दाखवा. आपण एक बरोबर 15 दिवसांनी पुन्हा एकदा भेटणार आहे. मग त्यावेळी तुमच्या त्या येणाऱ्या अडचणींवरती प्रॅक्टिकल कसं करता येईल, करून काय दाखवता येईल किंवा अजून बेटर कसं करता येईल, कोणाचं चांगलं झालं असेल तर त्याला अप्रिशिएट करता येईल आपल्याला. आपण चर्चेने एकमेकाच्या सहकार्याने सगळ्यांनी पुढे जाऊया. ठीक आहे. तर तुम्ही या पुढच्या आठवड्यात तुमच्या सगळ्यांनीचे जेवढे आपल्या मराठवाड्यातले जेवढे 5 जिल्हे आहेत, तुमचे जेवढे ग्रीन क्लब्स आहेत त्यांचे सोशल मीडिया हँडल्स तयार करा आणि आम्हाला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात. शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी पण अवधूत तुम्ही आलात, राहुल आलेत. सगळ्यांनी कॅन सबमिट सर्टिफिकेट टू युअर स्टुडंट्स कॅन सबमिट सर्टिफिकेट्स टू यू डिरेक्ट. नाही, आम्हाला सर्टिफिकेट द्यायची काही आवश्यकता नाही. सरांचा क्वेश्चन होता की महायुथ नेटवर आपण जे ऑनलाईन कोर्स मुलं कंप्लीट करतायत तर त्याची माहिती शिक्षकांपर्यंत कशी पोहोचेल. तर शिक्षकांनीच ते विद्यार्थ्यांनी ते जे काही त्यांचे सर्टिफिकेट आहेत ते डाउनलोड करतायत ते त्यांना आपल्या ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर्सकडे तुमच्या फॅकल्टी कोऑर्डिनेटर्सला द्या. आमच्यापर्यंत काही पाठवायची हे नाहीये. विद्यार्थ्यांनी आम्हाला आपल्या डायरेक्टली faculty- कळतं नेटवरती की किती मुलांनी, कुठल्या मुलांनी किती परीक्षा केल्यात हे आपल्याला ऑनलाईन कळतं. थँक्यू व्हेरी मच. राहुल तुम्ही आलात, तुमचा आज अवधूत तुम्ही वेळ दिलात. श्रुती खास करून थँक्यू व्हेरी मच. चांगला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच.